कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण असा आज आपला विषय आहे. आणि तो जो AI आहे तो आपल्याला विचारतोय की हम आपके है कौन. कारण ह्या दोनमधली जे नातेसंबंध आहे याच्या पुढचं सगळं जे भवितव्य आहे येत्या 30-40 वर्षामध्ये ते याच्यानी ठरणार आहे. त्याच्यामुळे AIशी नक्की आपलं नातं काय हे आपण समजून घेण्यासाठी फार महत्त्वाची आज वेळ तुम्ही खर्च करत आहात. साधारणपणे मीडिया जे तुम्हाला सांगताय ते सगळं असं सांगतंय AI विषयी. मीडियाचं असं म्हणणं आहे की तो रोजगार विनाशक आहे, तो जवळजवळ तुमचा शत्रूच आहे, तो जेलर आहे, तुम्हाला कधी बंदिवासात टाकेल सांगता येत नाही, किंवा तो डीप फेकू आहे. असे अनेक त्याच्याबद्दलच्या समजांनी आपलं सध्याचं विचारविश्व भारलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सनसनाटी बातम्या तयार करणं आणि ब्रेकिंग न्यूज तयार करणं याच्यासाठी समर्पित असलेल्या माध्यमांनी याच्यामध्ये फार मोठी भूमिका वठवलेली आहे. ते तुम्हाला असंही सांगतायत की अशा प्रकारचा तो पासवर्ड हॅकर आहे, तो फ्रॉड्स आणि स्कॅम करण्यासाठी उपयुक्त होतो वगैरे वगैरे. तर या सगळ्या गदारोळातून आपण आता नेमकं आपलं आणि त्याचा नातेसंबंध नीट समजून घ्यायचा आहे. कारण आपल्या विकासासाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी, आपल्या देशाच्या सशक्तीकरणासाठी, या सगळ्यासाठी AI ही खूप मोठी एक शक्ती असणार आहे. AIचा जो इतिहास आहे तो मोठा रंजक आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे आजपासून 70-75 वर्षापूर्वीपासून शास्त्रज्ञांचं काय म्हणणं होतं ते तुम्हाला या स्लाईडमध्ये दिसेल. ते असं म्हणत होते की आम्ही अगदी चित्रपट दिग्दर्शनापर्यंतची सगळी कामं ही AIकडून करून घेऊ. म्हणजे माणूस जे जे काही करेल ते सगळं आम्ही AIच्या साहाय्याने करू शकू. एका पिढीमध्येच आम्ही जे जे माणूस करू शकतो ते AI करू शकेल हे तुम्हाला सिद्ध करून दाखवू. अशा प्रकारचे हर्बर्ट सायमन, मार्विन मिन्स्की, अनेक शास्त्रज्ञांची नावं मी तुम्हाला सांगू शकेन. यांचे असे दावे त्या काळामध्ये चालू होते. त्याच्यावर हॉलिवूड मूव्हीज निघाल्या, अनेक कादंबऱ्या झाल्या, जगामध्ये खूप मोठी हाईप झाली, लोक घाबरून गेले वगैरे वगैरे. आणि आता एक काहीतरी अतिमानवी अशा प्रकारचं काहीतरी घडणार आहे असं जगाला वाटत होतं. यासंबंधी खूप मोठा संशोधनाचा निधी हा दिला गेला. कारण भांडवलशाहीला असं वाटत होतं की माणसाची जी काही गोष्टी आहेत, ज्या शक्ती आहेत, ज्या क्षमता आहेत, त्या जर एकदा यंत्रात करून टाकल्या की कामगार बिमगार ठेवण्याची काही गरज पडणार नाही. या दृष्टीने संशोधनाला सुद्धा चालना फार मोठ्या प्रमाणात मिळत होती. अशा वेळेला ट्युरिंगनी एक टेस्ट दिली, ॲलन ट्युरिंग, की तिथे मध्ये भिंत दाखवली बघा, आणि भिंतीच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक संगणक आणि एक माणूस दिसतोय, तो तज्ज्ञ आहे. डावीकडे एक प्रश्नकर्ता आहे. आत्ताच्या जमान्यात सांगायचं तर डावीकडचा मनुष्य प्रॉम्प्ट देतो आहे आणि ते प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याला एक उत्तर संगणकाकडून मिळते आणि एक उत्तर माणसाकडून मिळते. ज्यावेळेला ही दोन्ही उत्तरांमध्ये तुम्हाला फरकच करता येणार नाही त्यावेळी असं खुशाल समजा की कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झालेली आहे. अशा प्रकारची ती टेस्ट होती. म्हणजे किती जवळ तुम्ही जाताय हे तुमच्या लक्षात येईल. आणि जणू काही आता माणूस जे काही करणार आहे ते सगळंच, म्हणजे मी जे चित्रपट दिग्दर्शनाचा तुमच्यासमोर मगाशी उल्लेख केला त्याचं मजा अशी आहे की कम्प्युटर सायंटिस्टमध्ये मोठी चर्चा झाली आहे की सर्वात गुंतागुंतीची मानवी कृती कुठली. आणि त्यांच्या चर्चांअंती असं निश्चित झालं की चित्रपटाचं दिग्दर्शन करणं ही सर्वात व्यामिश्र, सर्वात गुंतागुंतीची अशी सर्जनशील मानवी कृती आहे. आणि म्हणून त्याचा समावेश हा आम्ही काय काय करून दाखवू या यादीमध्ये अग्रक्रमाने केला गेला. आता हे काय म्हणाले बघा मार्विन मिन्स्की, की तुम्हाला पाळीव प्राणी म्हणून सुद्धा ते संगणक ठेवणार नाहीत, असं 1975 विधान आहे. म्हणजे लोक किती घाबरले असतील तुम्ही विचार करा. त्याच्या पुढे त्यांनी असा एक शोध लावला की जसं मी गाडीचे पार्ट्स इथे सगळे सेपरेट करून ठेवले तर त्याच्यात तुम्हाला कुठल्याच पार्टमध्ये गाडी असं वाटत नाही, कार आहे असं वाटत नाही, पण ते एकत्र विशिष्ट पद्धतीने केले की त्याची कार तयार होते. त्यांचा मनाविषयीचा जो विचार होता तो तसाच काहीच होता की असे सुट्टे भाग एकत्र करून, मनविरहित असे भाग एकत्र करून आम्ही मनाची निर्मिती करून दाखवू. आणि त्यावेळेचा जो समज होता त्याच्यामुळे मन हे काहीतरी एक स्ट्रक्चर आहे. आणि मग मानसशास्त्राला हे समजत गेलं की मन हे एक फंक्शन आहे. मेंदू अनेक कार्य करतो, पण त्याच्यातलं एक कार्य म्हणजे
बुद्धिमत्ता, आणि त्याच्यामुळे ते जे मन आहे हे असं कुठे जठर किंवा काय म्हणतात आतडं किंवा फुफ्फुसं असं कुठे दाखवता येत नाही शरीरात, कारण ते एक कार्य आहे, ती एक रचना नाही आहे. पण हा समज यायला काही वेळ जाणार होता, आणि त्याच्यामुळे त्या मनामधून तुम्ही काय करता तर अनेक भावनांची निर्मिती करता, विचारांची निर्मिती करता, आणि त्या भावना आणि विचार यांच्यातून वर्तन निर्माण होतं. आता त्या भावना, विचार आणि वर्तन याच्याबद्दल तुम्ही ज्या मनामध्ये त्यांची निर्मिती होते त्या मनानेच त्याच्याविषयीचं चिंतन करू शकता, म्हणजे जास्त वस्तुनिष्ठ विचार करू शकता आणि त्याचं मननही करू शकता, आंतरिक अशा प्रेरणा त्याच्यातून मिळवू शकता. मन ही अशी एक अजब गोष्ट आहे की जी स्वतःकडे बघू शकते. तर त्याच्यामुळे ज्यावेळी ती काही मूल्यांच्या आधारे स्वतःकडेच बघते, एका साक्षीभावाने बघते, त्याला आपण म्हणतो जाणीव. आता मग जाणीव तयार करता येईल का, तर तेव्हाचा समज जो होता तो असा होता की ह्या अशा संगणकीय प्रक्रियांमधून मानवी जाणीवेचा उगम होईल. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पाणी ओलं असतं, बरोबर आहे, पाण्यात हात बुडवला की पाणी ओलं असतं असं आपल्याला लक्षात येतं. आता मजा काय आहे की हायड्रोजन ओला नसतो, ऑक्सिजन ओला नसतो, H2O मॉलिक्यूल पण ओला नसतो. मग ही ओलेपणाची प्रॉपर्टी येते कुठून, तर पाण्याचे अनेक मॉलिक्युल्स एकत्र ज्यावेळी येतात आणि एका विशिष्ट तापमानाला जातात त्यावेळेला आपल्याला ओलेपणा दिसतो. म्हणजे ओलेपणा ही पाण्याची एक इमर्जंट प्रॉपर्टी आहे, ही बेसिक प्रॉपर्टी नाही आहे. तसंच त्यांना असं वाटत होतं की जाणीव ही अशा प्रकारे मनविरहित सुट्ट्या भागांपासून तयार केलेल्या मनाची एक इमर्जंट प्रॉपर्टी म्हणून आपल्यासमोर येईल, अशी एक त्यावेळची भावना होती. पुढे त्याच्यावर बराच रिसर्च झाला आणि मग ती मानवी जाणीव कम्प्युटेबल आहे का, कारण कम्प्युटर सॉल्व्ह ओनली कम्प्युटेबल प्रॉब्लेम्स. त्याच्यावर बराच पुढे रिसर्च झाला, त्याचे अनेक टप्पे आहेत, रोमहर्षक असा इतिहास आहे. तर थोडक्यात सांगायचं तर मग रॉजर पेनरोजने आपल्याला दाखवलं की मानवी जाणीव ही कम्प्युटेबल नाही. याच्यावर आजसुद्धा वाद चालू आहेत. असं नाही की हे म्हणजे काय म्हणतात अंतिम सत्य आहे. विज्ञानामध्ये अंतिम सत्य नसतं. इनफॅक्ट जे अंतिम सत्य मानत नाही त्यालाच आपण विज्ञान असं म्हणतो. त्याच्यामुळे आत्तापर्यंतच्या संशोधनातून हे दिसतं की माणसाचं मन जर जाणून घ्यायचं असेल तर दुसरं माणसाचं मनच लागतं. ते कुठल्याही इन्स्ट्रुमेंट्सनी जाणून घेता येत नाही. अशी जाणीवेची एक मजा आहे. आता या दिशेने ज्यावेळेला प्रवास सुरू झाला मग मानवी क्षमता संगणकात आल्या का, चित्रपटाचं दिग्दर्शन करता आलं का, तर त्याचं उत्तर सरळ सरळ नाही असं आहे. मग या अडचणी का बरं येत होत्या, का बरं अपयश येत होतं, त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की आपल्याला जे स्मार्ट सेन्सर्स लागतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला डोळा आणि कॅमेरा तुमच्या मशीनमध्ये, तुमच्याकडे जो मोबाईल फोन आहे, तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे त्याचा किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे त्याच्यामध्ये, बरं हां किती, 50. बरं ठीक आहे. त्यांच्या जवळच्यांना लगेच वाईट वाटलं कारण त्यांच्याकडे कमी आहे. हां तर ते माहिती नाही म्हणाले असते तर जरा जवळच्यांना बरं वाटलं असतं. पण एवढा पॉवरफुल कॅमेरा असून सुद्धा आपल्या डोळ्याशी त्याची काही तुलना होऊ शकत नाही. तुम्हाला एक छोटासा, मी पूर्वी शिक्षक होतो म्हणून गृहपाठ देण्याचा छंद आहे. तर तुम्ही आज घरी गेल्यानंतर ChatGPTला विचारा की माणसाचा डोळा हा माझ्या मोबाईलमधल्या कॅमेऱ्यापेक्षा कुठल्या कुठल्या दृष्टीने वरचढ आहे, आणि तुम्ही थक्क व्हाल अशा गोष्टी तुम्हाला त्याच्यातून तुमच्याच डोळ्याविषयी कळतील. ChatGPTने न दिलेलं एक उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्ही आता माझ्या हाताकडे बघा. ओके, बघताय का सगळे? काय झालं माहिती आहे, तुमचा डोळा आणि मेंदू यांचं एक कोऑर्डिनेशन झालं. जोपर्यंत मी पहिल्या 1-2 वेळा हात हलवला तोपर्यंत तुमच्या ऑप्टिक नर्वनी तुमच्या मेंदूला असं सांगितलं की हात असा हलवतायत. त्याच्यानंतर ऑप्टिक नर्वनी मेंदूला संदेश पाठवणं बंद केलं, कारण हे असा हात वेड्यासारखा हलवतच राहणार आहेत. ज्या क्षणी मी एक डिस्कंटिन्युइटी आणली त्या क्षणी परत ऑप्टिक नर्व फायर झाली, ती मेंदूतले न्यूरॉन फायर केले आणि सांगितलं की नाही ते जरा विक्षिप्त वर्तन करतायत. सांगायचा मुद्दा असा की फक्त 22 वॉट
एवढी कमी ऊर्जा वापरून तुमचा मेंदू कार्य करतो. तसं तो का करतो याचं कारण सगळा अनावश्यक भाग तो वगळत असतो. झाडाची पानं हलत राहिली तर तुम्ही सारखं पानं का हलतायत असा विचार करत नाही रस्त्याने जाताना. नाही तर तुम्ही वेडे होऊन जाईल, तुमचा मेंदू मेमरीने भरून जाईल. ही जी पॉवर आहे म्हणजे त्याच्यामध्ये निरक्षीर विवेक करणं, आत्ता सर्व्हायवलसाठी काय आवश्यक आहे त्याचा विचार करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इतक्या व्यामिश्र आहेत की डोळा आणि कॅमेरा यांची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही. एक प्रकारचं एकात्म असं आकलन परिस्थितीचं करून घेणं सगळ्या सेन्स ऑर्गन्सच्या साह्याने, ही आपली क्षमता आहे. त्याच्यापासून हे संगणक खूप दूर होते. दुसरं म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहेत ती काय काय करू शकतात हे तुम्ही जाणता. आणि आजकालचे जे रोबॉट्स आहेत ते त्याच्या जवळपासही नाही आहेत, ते अजून बाल्यावस्थेत आहेत. याचा अर्थ असा नाही की फॅक्टरीज रोबॉटमय होणार नाही आहेत, पण माणसं जे करू शकतात तितक्या व्यामिश्र, तितक्या गुंतागुंतीच्या कृती करायला रोबोट्सना अजून फार काळ जायचा आहे. आज रोबोट्सचा उपयोग जो होतो आहे तो फॅक्टरीजमध्ये प्रोडक्शनसाठी होतो आहे. चायनामध्ये आता डार्क फॅक्टरीज आहेत. डार्क फॅक्टरी याचा अर्थ की रोबोट्सना उत्पादन करण्यासाठी उजेडाची गरज नसते, मोकळ्या हवेची गरज नसते. त्याच्यामुळे त्या फॅक्टरीत चालू असल्याचे आवाज येतात पण तिथे काहीच दिसत नाही. याचं कारण अंधार असतो. रोबोट आपलं काम करत असतात. 2035 साली जगातला शेवटचा कामगार हा कारखान्यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे पण त्याचा अर्थ असा नाही की माणसांच्या शरीराने ज्या व्यामिश्र कृती करता येतात त्या रोबोट्सला जमणार आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ती एक मोठी अडचण होती. दुसरं जे महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे की कम्प्यूट पॉवर जी लागते तर ती ब्रेन कशी कॉन्झर्व करतो, कशी ऑप्टिमल पॉवर वापरतो, तर ते मी आत्ता तुम्हाला सांगितलं. तर तशा प्रकारची संगणक क्षमता अजूनही आपल्याकडे नाही, तेव्हाही नव्हती. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की प्रोग्रॅमिंग पॅराडाईम्स जे लागतात. तर मेंदूची जी जटिलता आहे ती जटिलता आपल्या कोडमध्ये एक्सप्रेस करण्यामध्ये अजूनही आपल्याला अपयश येत होतं, आजही अपयशच आहे. त्याच्यामुळे माणसासारखं काहीतरी करून दाखवू हे जे दावे होते ते हळूहळू खोटे ठरत होते. दुसरी जी गोष्ट आहे ती हे की आपण यंत्रामध्ये जे करतो आहे तीच मुळी आपल्या बुद्धिमत्तेची कॉपी आहे, हे जे ॲसम्पशन होतं तेच बिनबुडाचं होतं. विद्यार्थी कॉलेजमध्ये कॉपी करतात. या कॉलेजचे विद्यार्थी खूप चांगले आहेत, ते तसं करत नाहीत. मी इतर कॉलेजेसविषयी बोलतो आहे. तर ते ज्यावेळी कॉपी करतात त्यावेळी काय असतं त्यांच्याकडे, एक खरं जे उत्तर असतं ते हातात असावं लागतं, मगच त्याची कॉपी करता येते. जर आपल्याला मानवी बुद्धिमत्ता काय आहे ते अजूनही आकलन झालेलं नाही आहे, अशा वेळी आपण यंत्रामध्ये त्याची कॉपी करतो आहे असं समजणं हे गृहीतक खूप चुकीचं होतं. इतिहासाच्या काळामध्ये हळूहळू ते समोर येत गेलं. त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की आपण जे करतो आहे ते सिम्युलेशन आहे, ते मेंदूचं डुप्लिकेशन नाही. सिम्युलेशन इज नॉट डुप्लिकेशन. फ्लाईट सिम्युलेटरमध्ये पायलटला ट्रेन केलं जातं, त्याच्यात सर्व प्रकारचे अनुभव तो घेतो, परंतु फ्लाईट सिम्युलेटर म्हणजे काही विमान नसतं, त्या दोनमध्ये खूप अंतर असतं. तसंच काही कृती आज ChatGPT तुम्हाला थक्क करून टाकेल अशा करतो आहे. उदाहरणार्थ शाळेतले निबंध लिहून देणं. निबंध लिहिल्यानंतर तो निबंध मला अमुक विषयावरचा निबंध लिहून दे असं म्हटल्यानंतर एक माणूस जसा निबंध लिहितो तशाच प्रकारचा निबंध हा ChatGPT लिहू शकतो. त्याच्यामुळे ट्युरिंग टेस्ट तो पास करतो. म्हणजे माणसाने दिलेलं उत्तर आणि संगणकाने दिलेलं उत्तर ही जवळजवळ मॅच होतात. म्हणजे ट्युरिंग टेस्ट पास होतो. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झालेली आहे असा निष्कर्ष काढता येतो. परंतु ती कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल आहे असा तो निष्कर्ष नाही. ते सिम्युलेशन आहे, ते डुप्लिकेशन नाही. एकदा हा आपल्याला पाया पक्का नीट झाला की मग आपल्या लक्षात येतं की 60 वर्षांच्या कालखंडामध्ये सातत्याने ह्या ध्येयापासून ते संशोधन दूर राहत गेलं. आणि त्याच्यामुळे एक लक्षात आलं की मानवी बुद्धिमत्तेची सही कॉपी आपल्याला संगणकांमध्ये करता येणार नाही. त्याच्यामुळे भांडवलशाहीमध्ये ज्याच्यातून काही फायदा होणार नसतो त्या संशोधनाला पुढे विराम दिला जातो.
त्याच्यामुळे संशोधनाचा निधी आटला आणि त्या 15-20 वर्षाच्या कालखंडाला AI विंटर असं शास्त्रज्ञ म्हणतात. मग पुढे काय झालं तर पुढे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि ती म्हणजे की ही स्पष्टता आली की आता यांची ही जी संकल्पना आहे की ती त्याची कॉपी असेल, ही संकल्पनाच मुळे आपण कालबाह्य करून टाकू आणि आता नव्या दिशेला आपण जाऊया. आणि त्याचं प्रूफ हे आहे. तुमच्यापैकी कोण कोण नेट बँकिंग वापरतात, त्यांना हा अनुभव आलाय का? येस ऑर नो? करेक्ट. जर समजा तुमच्या बुद्धिमत्तेची सही नक्कल करता येणं शक्य असतं तर बँका असं करू शकल्या असत्या का? अजिबात नाही. त्याच्यामुळे मग आता आपल्यासमोर एक वेगळीच दिशा निर्माण झाली. काय दिशा निर्माण झाली की आता माणसांना जे जमतंय ते करण्याच्या फंदात पडू नका. त्याऐवजी जे माणसांना अजिबात जमू शकत नाही अशी गुणात्मकदृष्ट्या भिन्न अशी नव्याच प्रकारची बुद्धिमत्ता आपण आता तयार करायला लागूया. आणि त्या संशोधनाला निधी मिळायला सुरुवात झाली. AI विंटर संपला. आता त्याच्यामुळे काय झालं की 21वे शतक एक गोड बातमी घेऊन आपल्यासमोर आलं. ही जी स्लाईड आहे ही 20व्या शतकाचं एक प्रतिनिधित्व करते. तुम्ही सगळ्यांनी चार्ली चॅप्लिन यांचा मॉडर्न टाइम्स हा सिनेमा बघितलेला असेल. मॉडर्न टाइम्समध्ये रिटन, डायरेक्टेड, म्युझिक कंपोज, कोरिओग्राफ, ॲक्टेड, एव्हरीथिंग बाय चार्ली. ओके. आणि जगाला थक्क करून टाकणारा सिनेमा आहे. महात्मा गांधींची इंग्लंडमध्ये भेट झाल्यानंतर चार्ली चॅप्लिन यांच्या मनावर मशीन्स आणि औद्योगिक क्रांती आणि त्यांचा मानवी जीवनाशी संबंध याच्याबद्दल मूलभूत चिंतन सुरू झालं. आणि नंतर हा सिनेमा आला आणि त्या सिनेमाने माणसाचं शोषण कसं होतं हे दाखवून दिलं. आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं इंटेलिजंट विमेन्स गाईड टू कॅपिटलिझम अँड सोशलिझम हे अप्रतिम पुस्तक त्यावेळेला आलं. आणि त्याच्यामध्ये एक निबंध आहे. त्या निबंधाचं शीर्षक मी इथे दाखवलं आहे, हाऊ वेल्थ ॲक्युम्युलेट्स अँड मेन डिके. म्हणजे कारखान्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण व्हायला लागली, पण कामगारांना मात्र यंत्रवत कामं दिली जाऊ लागली. त्यांनी त्यांची सर्जनशीलता अजिबात वापरू नये, त्यांचं एकंदर मानवी ओळख त्याच्यात नसावी, त्यांनी यंत्रासारखं काम करावं. कारण तोपर्यंत तसं करू शकणारे रोबोज निर्माण झाले नव्हते, म्हणून माणसांना तसं काम दिलं गेलं. आणि एका कामगार वर्गाची निर्मिती ही 20व्या शतकामध्ये झाली. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फ्रेडरिक टेलर यांनी त्यावेळच्या संबंध कारखान्यांच्या व्यवस्थापन प्रणालीचं एक घोषवाक्य केलं. त्याला सायंटिफिक मॅनेजमेंट असं फ्रेडरिक टेलरनी नाव दिलं. आणि त्यांचं घोषवाक्य हे होतं की थिंकर्स शुड नॉट ऑपरेट अँड ऑपरेटर्स शुड नॉट थिंक. ओके. तुमच्या MBAच्या कॉलेजमध्ये हे शिकवत असतील. म्हणजे माणसांनी विचार करू नये, त्यांनी फक्त यंत्रासारखं काम करावं. हे त्या मॅनेजमेंट. त्याच्याशिवाय उत्पादन हे गुणवत्तेचं होणार नाही, त्याच्याशिवाय नफ्यामध्ये वाढ होणार नाही. म्हणजे 20व्या शतकाने माणसाला यंत्र बनवण्यामध्ये यश मिळवलं होतं. ही दुःखाची गोष्ट होती. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनामध्ये माणसाचं यंत्र बनवण्यात जरी यश आलेलं असलं तरी यंत्रातून माणूस निर्माण करण्याला मात्र अपयश आलं. ही गोड बातमी घेऊन 21वे शतक उजाडलं. आणि त्याच्यामुळे माणसांनी आता अशा प्रकारची कामं करावी. हे चित्र AIने काढले आणि याच्यात या प्रेझेंटेशनने खूप चित्र AIने काढलेली आहेत. त्याच्याविषयी नंतर बोलू आपण. पण माझं भाषण चालू असताना तुम्हाला बोअर होऊ नये म्हणून मी अशी AIने काढलेली काही चित्र तुम्हाला मधून दाखवणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे बुद्धिचातुर्य आहे त्याचा आता काळ सुरू झाला. एक नवी दुनिया तयार व्हायला लागली, नवी अर्थव्यवस्था तयार व्हायला, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था सुरू झाली. आणि माणसांनी करण्याची कामं मोठ्या प्रमाणात मिळायला या काळात सुरुवात झाली. सर्जनशीलता, नवकल्पना यांची एक अर्थव्यवस्था उभी राहायला लागली आणि त्याच्यामधून एक नवीन जग निर्माण व्हायला लागलं. आणि मग आपण ह्या पॉईंटला आलो की AI इज नॉट non-HI. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉन ह्युमन लाईक इंटेलिजन्स. ही न मानवी बुद्धिमत्ता आहे. जरी मानवाने तयार केली आहे म्हणून ती कृत्रिम असली तरी ती मानवी बुद्धिमत्तेची सही नक्कल नाही, त्यामुळे ती न मानवी आहे. याला काही लोक अमानवी असा पण शब्द वापरतात. आता या दिशेने संशोधनाची पहिली कोंडी जी फोडली ती एका ग्रेट अशा कम्प्युटर सायंटिस्टनी फोडली
आणि ते फिजिसिस्टही आहेत आणि त्यांचं नाव आहे जॉफ्री हिंटन, ज्यांना 2023चं नोबेल पारितोषिक या कामासाठी मिळालं. त्यांनी प्रथम, आता याच्यातले काही टेक्निकल शब्द तुम्ही सोडून द्या, बॅक प्रॉपगेशन वगैरे, पण त्यांनी प्रथम आपल्या मेंदूमध्ये जशा पद्धतीने न्यूरल नेट्स काम करतात तशा प्रकारची आर्टिफिशियल न्यूरल नेट्स करण्याचं काम सुरू केलं आणि त्याला आत्ता इतक्या वर्षानंतर जगन्मान्यता मिळाली. आणि याच्यामध्ये काय होतं तर ती वेट्स ॲडजस्ट होतात त्या नेटवर्कमध्ये आणि त्याच्यातून ते शिकत जातं. आता ते कसं शिकतं त्याचं हे एक डेमॉन्स्ट्रेशन बघा. प्रत्येक गोष्ट नीट काळजीपूर्वक बघा स्क्रीनवरची. आता त्याला चुकीचं उत्तर आलंय. त्याला उत्तर यायला पाहिजे मांजर. मांजरीचे 10 लाख फोटो दिले आहेत आणि ती लेअर्सची आहे, त्या लेअर्समधून तो शिकत शिकत जातोय आणि चूक होते त्यावेळी वेट्स ॲडजस्ट करत चाललाय आणि असं करत करत वेट ॲडजस्ट करत करत तो आता उत्तरापाशी पोहोचला. दिसलं तुम्हाला? आता हे तुम्हाला सहज कळावं म्हणून सोपं करून दाखवलं. याची अनेक अशी लेयर्स ज्या वेळेला आपण करतो लक्षावधी, त्याच्यामुळे डीप लर्निंग असा शब्द आला. आणि हे दिसायला तुम्हाला, आता मी एका विशिष्ट स्पीडनी केलं कारण आपल्याला दिसण्याला तेवढा स्पीड चालतो, प्रत्यक्षात हे अतिप्रचंड वेगाने होतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की साधारण 10 वर्षाच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधारण 110 भाषा शिकला. आपल्याला एक भाषा शिकता नाके 9 येतात नाही का. जर्मन भाषा मी शिकलो आहे तर मला खूप प्रयत्न करावे लागले. तर ह्याला 110 भाषा का शिकता आल्या? कारण अतिप्रचंड वेगाने तो ते शिकत जातो. तो कसा शिकतो त्यानंतर आपण थोडं बघू. पण त्याच्यातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की त्याला खूप मोठा डेटा हा आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे 10-10 लाख अशा मांजरींच्या इमेजेस, म्हणजे त्याचे फक्त कान असे असतात, ह्याच्याच कित्येक हजारो इमेजेस दिल्या जातात. तर त्या मांजराच्या मिशा अशा असतात, ते मांजर असं बसतं असं बसतं असं बसतं, असं सगळं करून 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 चुका करत 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 स्वतःमध्ये दुरुस्त्या करत सुधारणा करत करत तो अशा निष्कर्षाला येतो की ही मांजर आहे, ही प्रतिमा मांजरीची आहे. यापर्यंत यायला वेळ लागतो. आता अशी किती गोष्टी तो शिकला आहे, याच्यासाठी केवढी संगणक क्षमता कारणीभूत झाली असेल तुम्ही कल्पनाच करू शकता. पण माणसांची मजा काय, तर अतिशय छोट्या डेटा सेटवर माणसं निर्णय घेतात. एखाद्या रस्त्याने एखादी स्त्री आपल्या लहान मुलीला फुटपाथवरून घेऊन चालली आहे आणि मागून ड्रायव्हरलेस कार येते आणि मुलीनी पटकन जर उडी मारली रस्त्यावर तर काय करायचं? हे ड्रायव्हरलेस कारला शिकवायला अक्षरशः जगातली लक्षावधी माणसं काम करत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतात अजून ड्रायव्हरलेस कार का नाही आल्या किंवा सेमी ऑटोमेटेडच कार का आहेत आणि त्याचेही ॲक्सिडेंट का होत आहेत, याचं कारण अजून AI शिकतो आहे. त्यांना अशा प्रचंड व्हिडिओ दाखवले जातात आणि त्याच्यावर माणसं 1-1 लाख माणसं निर्णय घेतात की नाही असं करायला पाहिजे, असं नाही, असं त्याला शिकवत बसली. मात्र एक ड्रायव्हर जो असतो तो अगदी छोट्या डेटा सेटवर चटकन निर्णय घेतो आणि त्या मुलीचे जीव वाचवतो. अशा राईट वर्सेस राईट अशा पण सिच्युएशन येतात की समोर एक मोठी, जर मी वळलो तर समोर एक भिंत आहे, त्याच्यावर धडकणार आहे, गाडीतले लोक मरणार आहेत, पण ती मुलगी वाचणार आहे. आता काय करायचं? ओके, हे नैतिकतेचे प्रश्न माणसं सोडवतात. त्याच्यामुळे आणि माणसं कशी छोट्या डेटा सेटवर निर्णय घेतात तर हे बघा. त्या मुलांना थोडीशी मांजरीची चित्र दाखवली आणि एखादं मांजर खोलीत सोडलं की ते म्हणतात ही मांजर आहे. त्यांना आधी सशे कुत्रे असं सगळं नाही दाखवावं लागत. तर ती आपली कॅपॅसिटी आहे. आता न मानवी बुद्धिमत्तेमध्ये त्याच्यामुळे आपण म्हणजे मानवी बुद्धिमत्तेला जे चिकित्सक असे विचार करता येतात ते मात्र या बुद्धिमत्तेला करता येत नाहीत. आता पुढची जी मजा आहे ती ही आहे की मग डीप लर्निंग टेक्निक्स ही डेव्हलप व्हायला लागली आणि हा नॉन ह्युमन लाईक म्हणजे न मानवी बुद्धिमत्तेचा विकास व्हायला लागला. आता ह्याचे काही चित्तथरारक पुरावे मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे तो गॅरी कॅस्पॅरॉव, एक वेळचा ग्रँड मास्टर, त्याचा IBM डीप ब्लूनी पराभव केला 1997 साली. आणि म्हणजे थोडक्यात काय तर त्याला ज्या कॅपेबिलिटीज डेव्हलप करता आल्यात
त्याला आपण कम्प्युटेशनल इंटेलिजन्स असं नाव द्यायला सुरुवात केली. नॉन ह्युमन लाईक इंटेलिजन्स विच इज कम्प्युटेशनल इंटेलिजन्स, त्याची सुरुवात ही झाली. त्याच्या पुढे मग IBM वॉटसननी जिओपार्डी हा गेम जिंकला. जिओपार्डीच्या ग्रँड मास्टरला त्यांनी हरवलं आणि त्याच्यातून आपल्याला एक नवीन आयाम समोर आला, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ओके, त्याच्याविषयी आपण नंतर थोडं बोलू. आता हा अल्फागो ह्या गुगलच्या AIनी गो नावाच्या खेळामध्ये त्या चायनीज ग्रँड मास्टरला हरवलं. आता हा गो खेळ आणि बुद्धिबळ याच्यात एवढा फरक आहे की तुम्हाला या स्लाईडमध्ये दिसेल की गोमध्ये किती मूव्ज होतात, तर सबंध विश्वामध्ये जेवढे अणू आहेत त्यापेक्षा जास्त मूव्ज या खेळामध्ये असतात. आता अशा प्रकारचं डीप लर्निंग AI करायला शिकला आणि त्यांनी गोच्या चॅम्पियनला हरवलं. हे जगाला हादरे देणारे असे जे काही गोष्टी आहेत त्या व्हायला सुरुवात झाली आणि मग आता ChatGPTकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आणि त्याच्यातून रिइन्फोर्समेंट लर्निंग ही गोष्ट समोर आली. त्याच्यातून GPT-3 आला आणि GPT-3ची या सगळ्या स्लाईड्स मी इथे ठेवून जाणार आहे, तर तुम्ही नंतर त्या केअरफुली बघू शकता. ह्या तुमच्यासाठी आहेत. तर लार्ज लँग्वेज मॉडेलचा निर्मिती ही याच्यातून झाली. असे 6 झोन्स असतात आणि त्याच्यातून मग तुम्हाला निबंध वगैरे लिहिता येतात वगैरे. ते कसे लिहिता येतात त्याच्या मागचं तंत्रज्ञान या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर GPT-3च्या नंतर मग आपल्याला त्याच्यातून काय शिकता आलं, तर इव्हन आता ज्याला क्रिएटिव्ह असं कंसामध्ये मी उद्गारचिन्ह लिहिलं आहे अशा प्रकारचं रायटिंग करता यायला लागलं, निबंध लिहिता यायला लागले. इतकंच नव्हे तर पायथॉनचे कोडसुद्धा लिहिता यायला लागले. मग प्रोग्रॅमरची जगाला गरज आहे का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण व्हायला लागले. आणि त्यामध्ये हा जो गुडफेलो आहे त्यांनी एक महत्त्वाचा विचार आणला. तो म्हणजे आपण जसं कोणी काही माहिती दिल्यानंतर ती पारखून घेतो, त्याचं परीक्षण करतो आणि मगच स्वीकारतो. तर त्यांनी ती स्ट्रॅटेजी आणली की एक साईडनी तुम्ही शिकायला सुरुवात करता, दुसऱ्या साईडनी ते इव्हॅल्युएट करायला सुरुवात करता आणि मग शहानिशा करून तुम्ही व्हॅलिड ज्ञानापर्यंत पोचता. तर ही पद्धत ही त्यांनी निर्माण केली आणि 2014 ते 2020 या काळामध्ये मग त्याच्यातून डीप फेकची निर्मिती झाली. आता डीप फेक म्हणजे नक्की काय, तर आपल्याकडे एक पूर्वी शंकराचार्यांनी मायेची व्याख्या केली आहे, या मासा म्हणजे जी नाही ती. म्हणजे काय, तर शंकराचार्यांनी खूप छान सांगितलं की माया म्हणजे काय, की जी तुम्हाला पटवून देते की ब्रह्म म्हणजे माया आहे आणि खरं माया हेच ब्रह्म आहे. ही जी पटवून देते ती म्हणजे माया. आता तुमच्या पत्नीचा किंवा पतीचा तुम्हाला फोन येतो, व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजीने तो आलेला असतो आणि तुमची पत्नीच खरोखर बोलते आहे असं तुम्हाला वाटतं. ब्रह्म म्हणजे माया आणि माया म्हणजे ब्रह्म. आणि मग ती तुम्हाला असं सांगते की आत्ता मी तुम्हाला जो मेसेज पाठवते त्यात एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि मी अडचणीत आहे, 1 लाख रुपये ट्रान्सफर करा. डीप फेक. 2023 साली एकंदर असे ट्रान्सफर झालेले जे पैसे आहेत ते आहेत $7.8 बिलियन. इतके लोक फसवले गेले. म्हणजे इतकं हुबेहूब तुम्हाला आता करता येतं की म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असं जे गदिमांनी म्हटलं आहे त्याच्याजवळ तुम्ही पोचता. आणि त्याच्यामुळे डीप फेकनी मात्र काही खूप चांगल्या गोष्टी पण झाल्या आहेत. जसं एज्युकेशनमध्ये आपण खूप चांगले अनुभव मुलांना कमी खर्चामध्ये देऊ शकतो. हे इथे या चित्रात तुम्हाला दिसतंय बघा की कशा पद्धतीने ते काम करतं, कसं डिस्क्रिमिनेट करतं आणि कसं एका व्हॅलिड अशा आकलनापर्यंत ते पोचतं. आणि त्याच्यामुळे हायपर रिअलिस्टिक व्हिडिओज ह्या तयार व्हायला सुरुवात झाली. त्याच्यातली काही व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवीन. आणि मग तुमचा सगळ्यांचा आवडता ChatGPT-4 हा तुमच्यासमोर आला, डीप फेक आला. डीप फेकमध्ये एक फरक आहे की डीप फेकनी तुम्हाला या उत्तरापर्यंत मी का पोहोचलो त्याच्या पायऱ्यासुद्धा तो देतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या उत्तराची शहानिशा थोडीफार करता येते. आता माणूस काय करतो, फक्त एक महत्त्वाची बीज आज्ञावली देतो आणि विसरून जातो. आणि मग हा काय करतो, हा स्वतः चुका करत करत, स्वतःला दुरुस्त करत करत, सुधारणा करत करत शिकत राहतो. जसं आपण सायकल चालवायला शिकलो
आपण सायकल चालवायला का शिकलो, कसे शिकलो, तर आपण सायकल चालवण्याची व्याख्यानं ऐकून किंवा त्याच्या यूट्यूब व्हिडिओ बघून वगैरे असं काही सायकल चालवायला शिकलो नाही. प्रत्यक्ष सायकलवर बसलो, पडलो, धडपडलो आणि हळूहळू स्वतःच सुधारणा करत गेलो आणि पुढे हात सोडून पण सायकल चालवायला लागलो. ती जी प्रक्रिया आहे त्याच्या जवळपास जाणारी प्रक्रिया ही याच्यामध्ये होते. आणि मग सॉफ्टवेअर राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर, दॅट राईट्स बेटर सॉफ्टवेअर, असं करत सॉफ्टवेअरच्या पिढ्या जन्माला येतात, ज्याला सॉफ्टवेअर म्युटंट असं म्हणतात. आणि मग आत्ताची जी पिढी असते त्याच्यामध्ये मूळ मानवी आज्ञावलीचं काही मागमूस सापडतच नाही, म्हणून त्याला न मानवी असं आपण म्हणतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर तुमचा फोटो आणि तुमच्या आईवडिलांचे फोटो याच्यात बरंच साधर्म्य सापडतं. मग तुमच्या आजोबांचे, आजीचे दोन्ही बाजूच्या फोटो जर समोर ठेवले तर त्याच्यातलं साधर्म्य कमी असतं. मग पणजोबांचे ठेवले तर अजून कमी होत जातं, खापर पणजोबांचे ठेवले तर अजून कमी होत जातं. तसंच ओरिजिनल आज्ञावली जी आहे त्याच्या म्युटंट्स तयार होऊन जी आज्ञावली तयार होते तो जर कोड तुम्ही बघितला तर त्याच्यात तुम्हाला मानवी बुद्धिमत्तेची बीजं सापडत नाहीत. आणि म्हणून त्याला आपण न मानवी बुद्धिमत्ता असं म्हणतो. ती स्वतःमध्ये सुधारणा करत जाते आणि प्रचंड डेटाचं पृथक्करण करून काही नवीन असे आराखडे त्याच्यातून, अंतस्थ असे आराखडे बाहेर काढते. याची उदाहरणं खूप आहेत. 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. काही संशोधकांनी काय केलं की दशलक्षावधी पेशंट्सचा सगळा हेल्थ डेटा गोळा केला, तो AIला दिला आणि त्याच्याबरोबर आपली जी दृष्टीपटल आहे, रेटिना, त्याच्या प्रतिमा पण दिल्या आणि त्याला सांगितलं याच्यावर तू काम कर, याच्यात काही पॅटर्न सापडतो का बघ. आणि काय आश्चर्य की आता फक्त तुमच्या दृष्टीपटलाची प्रतिमा दिली असता तो त्या पेशंटला हृदयविकाराची संभाव्यता किती आहे, मधुमेहाची संभाव्यता किती आहे, रक्तदाबाची संभाव्यता किती आहे, हे कुठल्याही ECG, 2D इको किंवा कुठली पॅथॉलॉजी काही न करता आता सांगतो. डेमोक्रेटायझेशन ऑफ हेल्थकेअर म्हणजे लोकशाहीकरण आरोग्य सेवेचं, ह्या गोष्टीकडे आता जग किती वेगाने चाललं आहे याची चुणूक तुम्हाला दिसेल. कारण त्याचा खर्च फक्त 5 रुपये येतो. त्याच्यामुळे हळूहळू ह्या जगातल्या ज्या टेस्ट आहेत त्या नामशेष होणार आहेत, त्या कालबाह्य होणार आहेत. त्याच्याबरोबर दुसरा एक पॅटर्न तो म्हणजे जे लोक कधीही ज्यांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही अशांना फुफ्फुसांचा कॅन्सर का होतो, हा एक महत्त्वाचाच प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये तशाच इमेजेस दिल्या गेल्या, लक्षावधी चेस्ट एक्सरेज आणि त्यांचा पेशंटचा हिस्ट्री. आणि आता काय होतं, आता तुम्ही फक्त चेस्ट एक्सरे द्यायचा की तो सांगतो तुम्हाला की ह्याच्यामध्ये ह्या पेशंटला फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची संभाव्यता किती टक्के आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा जो एक्सरे आहे त्या एक्सरेमध्ये सुद्धा एक जेनेटिक डेटा हिडन होता आणि तो अंतस्थ आराखडा यांनी बाहेर काढला, जो मानवी बुद्धिमत्तेला कधीच सापडला नव्हता. मी अनेक रेडिओलॉजिस्टना भेटलो आणि त्यांना हे विचारलं की का हो तुम्हाला याच्यात कधी जेनेटिक डेटा असल्याचं कधीच वाटलं होतं का. तर अजिबात नाही, आम्ही त्याच्याकडे एक फिजिकल गोष्ट म्हणूनच बघत होतो असं ते सांगतात. त्याच्यामुळे असे सहसंबंध शोधणं आणि मग कार्यकारण संबंध मात्र तुम्हाला शोधावा लागतो, त्याला काही इलाज नसतो. आता अशी जी ही न मानवी बुद्धिमत्ता तयार झाली त्याच्या अनेक मजेशीर उपयोग आहेत. इथे 2 उपयोग तुमच्या समोर दिसत आहेत, गुगल आणि ChatGPT. तर गुगल आणि ChatGPTमध्ये काय फरक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे गुगल लक्षावधी उत्तरं देतं, ChatGPT एकच एक उत्तर छान देतो तुम्हाला, महत्त्वाचा फरक आहे. आणि दुसरा फरक काय आहे की असं ते का करतं, तर गुगलला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग येत नाही, वेरॅज ChatGPTला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, मगाशी जे टप्पे दाखवले त्याच्यातून त्याला ती क्षमता प्राप्त झाली आहे की तो तुम्ही जसं बोलता ते त्याला दिलं असता त्याला ते समजतं आणि त्याची तो उत्तरं देतो. म्हणून मी मगाशी सांगितलं की घरी गेल्यावर त्याला विचारा की आमचा डोळा कसा वरचढ आहे कॅमेऱ्यापेक्षा. तो साध्या मराठीत तुम्ही प्रश्न विचारला की उत्तम मराठीत तो तुम्हाला उत्तर देईल. तुम्हाला हवं तर हिंदीत मिळेल, इंग्रजीत मिळेल, वगैरे वगैरे, हिब्रूमध्ये सुद्धा मिळेल. सो ही जी क्षमता आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ही ChatGPTकडे आहे, ती गुगलकडे नाही आहे. दोन्ही AIच आहेत, दोन्हीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ताच आहेत, पण भिन्नता त्याच्यातली ही आहे.
आता अशी कितीतरी आविष्कार आहेत ज्याच्यानी अलीकडचे म्हणजे मला ज्या ईमेल्स येतात त्याच्यातलं एकदमच इंग्रजी लोकांचं सुधारलं आहे हो एका रात्रीत. परवापर्यंत अगदी स्पेलिंगच्या सुद्धा चुका करणारे लोक आता हायफ्लोन इंग्लिशमध्ये मला ईमेल्स पाठवतात आणि पुन्हा फोन करून विचारतात सर आवडली का वगैरे. तर मी त्यांना कळवतो की ChatGPTला धन्यवाद असं, मग ते हसायला लागतात. पण अलीकडे हे खूप प्रसार झालेला आहे आणि अशी कितीतरी ॲप्लिकेशन जी तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत ही तुम्हाला आता उपलब्ध झालेली आहेत AI मुळे. माझा टंकलेखनाचा स्पीड हा सर तुमच्याकडे शासनात नोकरी कितीला मिळते? 30 शब्द प्रति मिनिट. विवेक सावंतांचं टंकलेखनाचं स्पीड 200 शब्द पर मिनिट आहे. याचं कारण मी व्हॉइस टायपिंग करतो. ओके. आणि व्हॉइस टायपिंग करतो याचा अर्थ काय? तर मी पूर्वी पण व्हॉइस टायपिंग करायचो सीडॅकमध्ये असताना. बिरारी सर बसलेत त्यांना माहिती आहे. त्यावेळेला मी एक ड्रॅगन म्हणून टेक्नॉलॉजी वापरायचो की ज्याला मला काही महिने ट्रेन करावं लागलं होतं आणि मगच तो फक्त मी बोललेलं टाईप करायचं, चांगलं करायचं आणि फक्त इंग्लिशमध्ये करायचं, आजच्यासारखं मराठी वगैरे नाही. माझी जी सेक्रेटरी होती तिने जर बोललं तर तो काहीच करायचं नाही, त्याला समजायचं नाही. ती पुन्हा एकदा त्याला ट्रेन करत बसायची. म्हणजे ती होती रूल बेस्ड एक्सपर्ट सिस्टम. आता काय झालं? आता पॅटर्न बेस्ड. त्याच्यामुळे आता तुम्ही काहीच शिकवायची गरज नाही, तो शिकलेला आहे आधीच आणि तुम्ही वेडवाकडं बोललात तरी तो व्यवस्थित टाईप करतो. उदाहरणार्थ धृतराष्ट्र, प्रद्युम्न, दृष्टद्युम्न हे शब्द तुम्ही बोलून बघा, तसेच्या तसे टाईप होतात. ही कृत्रिम बुद्धिमत्तेची अक्षरशः कमाल आहे मी सांगतो. म्हणजे आपण शिकवलेली मुलं पण नीट लिहित नाहीत हे शब्द. अलीकडे महाविद्यालयातल्या मुलांना स्वतःचं नाव लिहिण्याची पंचायत आहे, पण इथे AI असे अवघड शब्द पण लिहितो. आणि त्याच्यामुळे आता ही जी पॅटर्न बेस्ड टेक्नॉलॉजी आली आहे कारण त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगची कपॅसिटी आली, ड्रॅगनला तशी नव्हती. त्याला फक्त नियम शिकवले गेले होते. त्याच्यामुळे तो फक्त ज्याचा आवाज आहे त्याचाच ओळखायचा. आता तुमच्या व्होकल कॉर्डमधून निघणाऱ्या त्या निरनिराळ्या फ्रिक्वेन्सी कॉम्बिनेशन्स आहेत, जी हार्मोनिक्स आहेत, त्याचे सगळे पॅटर्न तो कोळून प्यायला आहे. आणि त्याच्यासाठी काय वापरलं गेलं तर तुम्ही लोक जे फोनवर बोलत होतात त्याचे जे प्रचंड आयवज होते ते त्याला फीड केले गेले आणि त्याच्यातून तो शिकत गेला. जसं लहान मुलं चालायला शिकतात तर लहान मुलं चालायला शिकतात त्यावेळी आपण रूल थोडीच देतो. आई असं म्हणते का आज लेफ्ट लेग फॉरवर्ड लेसन नंबर 1, उद्या काय तर राईट लेग फॉरवर्ड लेसन नंबर 2. नाही. व्हॉट हॅपन्स? व्हेरी इंटरेस्टिंग थिंग हॅपन्स. अ चाइल्ड कन्स्ट्रक्ट्स इट्स ओन करिक्युलम, हाऊ टू वॉक. घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्याला धरून धडपडून हे करून तो स्वतःचं करिक्युलम स्वतः तयार करतो आणि एक दिवशी चालायला सुरुवात करतो. ही जी गोष्ट आहे स्वयंशिक्षण, ती तो आता मशीन लर्निंगमध्ये ती आपण करण्यामध्ये आपल्याला यश आलं. म्हणून आपल्याला अशा गोष्टी आता करता येतात. त्याचबरोबर हव्या त्या ॲक्सेंटमध्ये Hello everyone. Welcome to the world of AI. आता बघा दुसरा आवाज. Hello everyone. Welcome to the world of AI. ओके. असे ॲक्सेंट वगैरे तुम्ही बदलू शकता किंवा जगातल्या 110 भाषांमध्ये तुम्ही भाषांतर करू शकता. आता तुम्ही रोज तुमच्या गुगल ट्रान्सलेटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या क्रोमच्या प्लगिनमध्ये गुगल ट्रान्सलेट प्लगिन केलं तर तुम्हाला रोज चीनी वृत्तपत्र शुद्ध मराठीमध्ये वाचता येतील. म्हणजे मी वाचलीत. एकदा असंच वाचत असताना एक बातमी समोर आली. क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला या प्रसंगी आशीर्वाद दिले. मला म्हटलं की नक्की भाषांतर चुकलं, कारण एक कम्युनिस्ट मनुष्य आशीर्वाद वगैरे कधीच देणार नाही. म्हटलं गुगल ट्रान्सलेटमध्ये चूक झाली म्हणून मी लगेच इंग्लिश भाषा सिलेक्ट केली. त्यात ब्लेसिंग शब्द आला. अरे म्हटलं म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीकडे चुका झाल्या. म्हणून माझ्या एका मित्राला फोन केला, त्याला चायनीज भाषा चांगली येते. तो म्हटलं करेक्ट आहे ट्रान्सलेशन, काहीच चूक नाही आहे, टेक्नॉलॉजी इज परफेक्ट. म्हटलं हे काय झालं? त्यामुळे तुला माहिती नाही का
आता ते इतके मोठे झालेत की ते आता आशीर्वाद देतात चीनी जनतेला. मी चीनविषयी बोलतोय. आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल, ऑडिओ, टेक्स्ट, व्हिडिओ, ॲनिमेशन, ग्राफिक्स, इन्फोग्राफिक्स या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये रूपांतरित करता येतात. म्हणजे तुम्ही नुसतं तुम्हाला लेक्चरला जायचं आहे, तुमच्या लेक्चर नोट्स लिहा, तुमची व्हिडिओ तयार होते. तो फुल्ली कनेक्टेड टॉपॉलॉजी आहे बघा. कुठलीही गोष्ट कुठल्याही दुसऱ्या 5 मध्ये रूपांतरित करता येते. एवढी ॲप्स आहेत AI मध्ये. ही सगळी आता MSCIT करिक्युलम जे आहे ते हे आहे. MSCIT मध्ये आता सगळ्या गावाकडच्या मुलांना आम्ही सगळी ॲप शिकवतो. बिरारी सर इथे बसले आहेत, त्यांनी बरेच कष्ट केले याच्यासाठी. तर ते का करता येतं, तर पूर्वी व्हिडिओ काढायची म्हणजे बापरे केवढं कष्ट त्याचं हे लिहा. आता काही नाही, तुम्ही टेक्स्ट लिहिलं की व्हिडिओवरून तुम्हाला फक्त ऑडिओ पाहिजे ती काढता येते. तुम्हाला फक्त ॲनिमेशन करून घ्यायचं आहे ते करता येतं. ॲनिमेशनवरून व्हिडिओ करायचे करता येते, अँड सो ऑन. एवढी सगळी मजा जादूची नगरी ही AIने तयार केली आहे. म्हणजे एक नवी दुनिया आपल्यासमोर उभी केली आहे. त्याच्यामुळे लेखन, भाषांतर, कोड्स, आता मोठेच्या मोठे कोड्स आपल्याला लिहून मिळतात. त्याची युजर इंटरफेस, त्याचे युजर एक्सपिरियन्स सगळे तयार करून मिळतात. ही जी टूल्स आहेत म्हणजे टेक्स्ट टू स्पीचची, ती अनेक टूल्स आहेत. एकच एक टूल आहे असं काही नाही आहे. आणि याच्यामध्ये कॉम्प्लेक्स पॅटर्न रेकग्नाईज करणं या एकाच गोष्टीमुळे हे सगळी हे तयार होतात. आता जे ॲमेझॉनचे एक्सपिरियन्सेस आहेत, तुम्हाला जे नेहमी येतात एक्सपिरियन्सेस, स्पॉटिफायचे, हे सगळे AI मधून येत आहेत. आणि तुम्ही कुठली वस्तू विकत घ्यायची आहे याच्यात तुम्ही पूर्वी घेतलेल्या वस्तूंचे पॅटर्न काय, तुम्ही कुठल्या व्हिडिओज पूर्वी बघितल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठला सिनेमा आता बघायला आवडेल, याच्या रेकमेंडेशन इंजिन असं त्याला म्हणतात, ही त्याच्यातून तयार झाली. म्हणजे डेटाचं पृथक्करण करून आता तुमच्या वर्तनावर काही एक परिणाम घडून आणण्याची कपॅसिटी ही AI मध्ये निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या कॅपेबिलिटीज, या सगळ्या स्वतःमध्ये सुधारणा करत जाण्याचं त्याचं जे तंत्र आहे त्याच्यामुळं त्याला निर्माण झालेली गोष्ट आहे. तो एकच एक नॅरो थॉट प्रोसेस करत पुढे पुढे जातो आणि त्याच्यामुळे या क्षमता त्याला विकसित करता येतात. इथे तुम्हाला दिसतंय की निरनिराळे जे कस्टमर सपोर्टच्या गोष्टी आहेत, तर ह्याच्याबद्दल IKEA कंपनीचा एक केस स्टडी खूप महत्त्वाचा आहे. IKEA कंपनी फर्निचर करते आणि त्यांनी एक कस्टमर सपोर्टसाठी एक चॅटबॉट तयार केला. आता लक्षावधी कस्टमर्सच्या साध्या निरनिराळ्या देशातल्या भाषांमध्ये विचारलेल्या प्रश्नांना त्या भाषांमध्ये भावनिक आशय ओतून त्यांचा चॅटबॉट उत्तरं द्यायला लागला. तो लागल्यानंतर IKEA कंपनीला लक्षात आलं की आता आपले 8,500 कर्मचारी हे बेकार होतील, कारण त्यांना कामच राहणार नाही. ते पूर्वी कस्टमरशी बोलायचे. त्यांनी त्यांना पूर्णपणे इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट्स म्हणून त्यांना ट्रेन केलं आणि ते ह्युमन इंटरॅक्शन करू लागले एकमेकांशी. परिणाम काय झाला की कस्टमरच्या साध्या ज्या गोष्टी होत्या त्याची उत्तरं चॅटबॉट द्यायला लागला. जिथे ह्युमन टच हवा होता तिथे हे 8,500 कर्मचारी ते करू लागले. म्हणजे हायटेक विथ ह्युमन टच अशी एक नवीच पॉलिसी ही IKEA कंपनीने आणली. आणि त्याच्यामुळे झालं काय की 2022 पासून त्यांचा टर्नओव्हर दरवर्षी $2.2 बिलियन वाढला. म्हणजे ह्युमन आणि टेक्नॉलॉजी हे दोन हातात हात घालून जर गेले तर काय चमत्कार होतो हे आपल्याला IKEAनी दाखवून दिलं. आता ही निरनिराळी ॲप्स आहेत, तुम्हाला त्याचे स्पेशल इफेक्ट डोळ्यांनी दिसत आहेत, ते मी पुन्हा एक्सप्लेन करत बसत नाही. याच्यामध्ये तुम्ही स्वतःची प्रतिमा बघू शकता. लक्षात आलं? ते ॲप वापरलं, उजवीकडे दर्शवलं आहे की झालं, तुम्ही मोनालिसासारखं होऊ शकता. म्हणजे आभासी वास्तव किती पुढे चाललं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आता ही जी फोटो प्रोसेसिंगसाठी पूर्वी फोटोशॉप वापरून काही तास खर्च करावे लागायचे, आता काही सेकंदात तुम्ही रेमिनीसारखं ॲप वापरलं की हे तयार होतं. याच्यामध्ये दिलेल्या टेक्स्टपासून तुम्ही व्हिडिओची निर्मिती करू शकता. नंतर वाद्य गाण्यांची त्याची निर्मिती. म्हणजे आता एक तुमच्याकडे ज्यांच्याकडे ॲपल फोन आहेत त्यांना माहिती असेल कदाचित, गॅरेज बँड नावाचा एक AI आलेला आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही वाद्य नसताना ते वाद्य त्यात प्ले करू शकता. फिजिकल वाद्य असण्याची गरज नाही आणि तुम्ही एक सिम्फनी तयार करू शकता त्याच्यातून. तर ते सगळं ध्वनिशास्त्राचं जे मूलभूत ज्ञान आहे ते त्यांनी आत्मसात केल्याचा तो परिणाम आहे. ते वाचत तुम्हाला तो इफेक्ट. आपण किती कंपोज करू शकतो बघा आता. म्हणजे आता हे पुढचं जे आहे ते थोडासा गॅप आहे 30 सेकंद. ते ॲक्च्युअल करताना मी कॅप्चर केलं आहे. काहे मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. दूर है मंजिल दूर सही, प्यार हमारा क्या कम है. पग में कांटे लाख सही, पर ये सहारा क्या कम है. हम राह तेरे कोई अपना तो है, हम राह तेरे कोई अपना तो है. ओ सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती. हे का दाखवलं मी? तुम्ही थोडंसं माझं ऐकून बोर झालं होतात म्हणून तुम्हाला हे अशासाठी दाखवलं की हे जे गाणं आहे हे मोहम्मद रफींनी गायलेलं जुन्या काळातलं संगीत दिलेलं गाणे, याचं सगळं रेकॉर्डिंग हे त्या काळामध्ये प्रत्यक्ष वाद्यवृंद अख्खा समोर बसून एकदाच रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग ॲनालॉग होतं. ह्याची कपॅसिटी बघा की तुम्ही आता उजवीकडे मी अक्षरांमध्ये दाखवत होतो. प्रत्येक वाद्य त्याच्या फ्रिक्वेन्सीज त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून वेगळ्या करून त्याच्यावर प्रोसेसिंग करता येतं. ओके, म्हणजे आता आपल्याला ॲक्च्युली याचं जे म्युझिक दिलं गेलं ते कसं दिलं असेल हे शिकता येतं. त्यावेळची परिस्थिती कशी असायची? शंकर जयकिसन यांचं जे गाणं आहे ते फेमस आज मैं ऊपर आसमानीचे, त्या गाण्याच्या वेळी शंकर जयकिसन यांचा स्टुडिओ कमी पडला होता म्हणून त्यांनी भिंत तोडली आणि 150 वाद्यवृंद 150 लोकांचा वाद्यवृंद एकत्र बसून एकत्र रेकॉर्डिंग केलेलं आहे लाईव्ह. पण आता ते जर गाणं तुम्ही असंच घेतलं, तर वेळेच्या अभावी मी ऐकवत नाही, ते जर गाणं तुम्ही असंच घेतलं तर ह्याचं प्रत्येक वाद्याचं तुम्ही आस्वाद घेऊ शकता, त्याचा स्पीड कमी जास्त करू शकता आणि त्याचं पूर्ण विश्लेषण करून तुम्ही शिकवू शकता. इतकी कपॅसिटी आता नॉन ह्युमन लाईक ए आयमध्ये हे आपल्याला आत्तापर्यंत कधीच जमलं नव्हतं. अनेक संगीतकार, संगीताचे चांगले तज्ज्ञ, त्यांना हे त्याच्यातलं प्रत्येक गोष्ट अशी वेगळी काढता आली नव्हती, कारण ते नोटेशन फक्त त्यांच्याकडे होतं. ओके, तर ही त्याची कपॅसिटी आहे. अशी काही ॲप्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. आता ही जी व्हर्च्युअल रिॲलिटी आहे, आता आपली जी नेक्स्ट जनरेशन येते त्यांच्या दृष्टीने काय आहे, तर एक म्हणजे थोडंसं माझं वाक्य तात्विक वाटेल तुम्हाला, पण आपल्याला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. ते म्हणजे दी व्हर्च्युअल रिॲलिटी फॉर दॅट जनरेशन इज नाव मोर रिअल दॅन दी रिअल रिॲलिटी. ओके, अशी ती एक जनरेशन निर्माण होती आहे. ओके, त्याच्यामुळे आभासी वास्तव हेच खरं वास्तव आहे, म्हणजे माया हेच ब्रह्म आहे, अशा प्रकारच्या कालखंडामध्ये आपण प्रवेश करतो आहोत. पण त्याचा एक चांगला उपयोग काय, तर तुम्ही ती मुलं शिकतायत बघा. म्हणजे तुम्ही पूर्ण आता आपल्या पचन संस्थेमधून प्रवास करू शकता, आपल्या श्वसन संस्थेमधून प्रवास करू शकता, आपल्या रक्ताभिसरण संस्थेमधून प्रवास करू शकता, संबंध विश्वाची रचना उलगडण्यासाठी विश्वात भ्रमण करू शकता. तुम्ही एक सिम्पल पेंड्युलमचा एक्सपेरिमेंट आता चंद्रावर जाऊन करू शकता की चंद्राचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी असल्यामुळे त्याचा स्पीड कसा बदलतो, हे सगळं आता तुम्ही आभासी वास्तवामध्ये
मुलांना शिकवू शकता. हे जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये आपल्या देशाने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे, कारण त्याच्यानी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना प्रयोगशाळा नसलेल्या ठिकाणी निदान आभासी वास्तवात तरी प्रयोग करून जरूर शिकता येईल. याची खूप मोठी गरज आता आपल्या देशाला आहे. आणि अक्षरशः लक्षावधी तंत्रज्ञांची याच्यामध्ये गरज आहे. पहिली गरज अशासाठी आहे की याची किंमत कशी कमी करायची, कारण आज तरी हे खूप कॉस्टली आहे, पण ह्याची किंमत कशी कमी करायची, याच्यामध्ये अधिक चांगले आभासी असे अनुभव कसे द्यायचे, अनेक विषयांचं मटेरियल याच्यामध्ये कसं करायचं. ITI मुलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इक्विपमेंटला ॲक्सेस नसतो. ग्रामीण भागातल्या ITI तिथे त्याला फिटर व्हायचं असेल तर जवळजवळ 70% ज्ञान आपण याच्यात देऊ शकतो आणि मग 30% त्याला ॲक्च्युअल इक्विपमेंटवर काम केलं असता ते स्किल त्याला प्राप्त होतं. अशा अनेक गोष्टी आपल्याला AI आता शक्य होत आहेत. लुक ॲट दिस. ओके, हे 16मधलं एक आहे. ज्यांनी बाहुबली सिनेमा बघितला असेल आणि नंतर रामोजी स्टुडिओला व्हिजिट दिली असेल त्यांना माहीत आहे की बाहुबलीसाठी मोठमोठे असे सेट उभारलेले तिथे अजून ठेवलेले आहेत. आता त्याची काहीही गरज नाही आहे. आता घरी बसून तुम्ही हे करू शकता. 1994 साली मी एक कोर्स काढला प्रथम CDACमध्ये असताना क्रिएटिव्ह डिजिटल आर्ट्सवर. त्यावेळेला ही ॲनिमेशन जस्ट येत होती. स्पिलबर्गचा जो जुरॅसिक पार्क सिनेमा आहे तो प्रथम आला होता आणि त्याच्यामध्ये सुपर कम्प्युटर वापरून ॲनिमेशन्स केली होती. ती ॲनिमेशन बघून मला भयंकर धक्का बसला होता की कुठे सुपर कम्प्युटिंग स्पीड. मग दुसऱ्या वेळी मी जाताना स्टॉपवॉच घेऊन गेलो आणि मग लक्षात आलं की फक्त 6 मिनिटाचं ॲनिमेशन होतं. ओके, फक्त 6 मिनिटाचं होतं जुरॅसिक पार्कमध्ये. म्हणजे डायनासॉर्स दाखवले तिथे, पण इफेक्ट असा केला होता की टेबलावर ग्लास ठेवला आहे, तो धडधड हे होतं. आपल्याला वाटतं ॲनिमेशन आहे, तो खरा व्हायब्रेटर लावला आहे आणि आपल्याला भास होतो की तिथे डायनासॉर आहे. खरं तो मानसिक इफेक्ट आहे. त्याच्यामुळे 6 मिनिटाचं ॲनिमेशन होतं. त्याच्यावर मग मुलांना शिकवायला सुरुवात केली. मग विरासत, बॉर्डर, देवी अशा निरनिराळ्या सिनेमामध्ये मग जी ॲनिमेशन झाली ती आमच्या CDACच्या लॅबमधून शिकलेल्या मुलांनी पुढे केली. म्हणजे ते श्यामरमणना माझ्याकडे येऊन आमच्या मुलांना प्लेस करून घेऊन जायचे बॉलिवूडसाठी. तर हे आता आता आपल्याला म्हणजे प्रचंड कम्प्यूट पॉवर आल्यामुळे आणि AI आल्यामुळे त्यावेळेचं आम्ही ती एक इमेज रेंडर करायला लावून जायचो आणि सकाळी लक्षात यायचं की रात्री पॉवर गेली होती की परत सुरू करायचं. वो जमाना बीत गया. आता हे काही सेकंदात आपण करू शकतो. आता तुमची कॉलेजमधली मुलं पण करू शकतात. ओके. हे उजवीकडे जे ॲप दाखवलं आहे त्यात तुम्ही स्वतःचा फोटो घाला आणि तुमच्या भूतकाळात जा किंवा भविष्यकाळात जा, जो काही तुमचा चॉईस असेल त्यामुळे. हे आता करता येतं आपल्याला. त्याचप्रमाणे ही जी ॲप्स आहेत त्याच्यामुळे प्रत्यक्ष नियम जे मोडत आहेत त्यांच्यावर तत्काळ ॲक्शन घेणं, म्हणजे इट्स लाईक अ प्रोग्रॅमेबल प्लॅनेटच्या दिशेने आता प्रवास सुरू होतो आहे. कारण क्लायमेट चेंजचं मोठं संकट आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, प्रदूषणाचं संकट आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे घडतं आहे त्या गोष्टींवर तिथल्या तिथे उपचार करता येणं, कॅचिंग ॲट दी सोर्स, ओके, टॅकलिंग दी सोर्स, यासाठी आता AIचा वापर व्हायला सुरुवात होते. अशाच प्रकारचं प्रदूषण नियंत्रण वगैरे अशी अनेक कामं आता, उदाहरणार्थ सिंगल यूज प्लॅस्टिकचा मोठा प्रश्न आहे जगामध्ये. 1000 वर्ष लागतात डिकम्पोज व्हायला. हा प्रश्न AIला दिला गेला आणि AIने तो नवीन एन्झाईम शोधण्यामध्ये यश मिळवलं की ज्याच्यामुळे आता सिंगल यूज प्लॅस्टिक हे साधारणपणे 1 आठवड्याच्या काळामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की आता उद्यापासून जास्त सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायला सुरुवात करायची. ते कमीच वापरलं पाहिजे, पण ते आता समुद्राच्या तळाशी साठण्याची शक्यता कमी आहे. हे AIमुळे, जसं तुम्हाला माहिती आहे की कोरोना वॅक्सिन हे आपल्याला AIमुळे निर्माण करता आलं. अनेक कॉम्पिटिटर्स होते त्याच्यामध्ये, पण ते सगळेजण IBMचा हायब्रिड क्लाउडच वापरत होते. तोच AI सगळेजण वापरत. ऑल कॉम्पिटिटर्स वर युझिंग दी सेम AI. आणि त्याच्यामुळे दशलक्षावधी प्रयोग हे आपल्याला इन सिलिको म्हणजे चिपवर करता आले आणि त्यातले काही निवडक प्रयोग फक्त इन व्हिट्रो म्हणजे लॅबमध्ये केले आणि म्हणून आपल्याला 8 महिन्याच्या आत वॅक्सिन उपलब्ध झालं. असे AIचे बरेच काही उपयोग हे आपल्यासमोर आहेत. दुर्दैवाने आपल्याला मीडिया फार चुकीच्या पद्धतीने AIविषयी सांगत असतं. त्याच्यामुळे आता आपण आपली मानसिकता बदलायची आणि वी हॅव टू गो फ्रॉम BC टू AD. BC टू AD याचा अर्थ बिफोर ख्राइस्ट आणि ॲनो डोमिनी असा नाही. त्याचा माझ्या मनातला अर्थ जो आहे तो हा आहे. बिफोर ChatGPT आणि आफ्टर AI डिस्रप्शन. जमाना बदल गया आहे, युगांतर झालेलं आहे. त्याच्यामुळे
BC सारखं जगायचं नाही आता. प्रत्येक वेळी आता AIचा उपयोग करून पुढे कसं जायचं याचा विचार आता आपण केला पाहिजे, कारण जुना जमाना संपला आता. असे एवढे मेगा ट्रेंड सेट झाले आहेत. त्यातलं एकच सांगतो तुम्हाला, मोबिलायझेशन नावाचं मेगा ट्रेंड दाखवलं आहे. म्हणजे सगळं काही लोकांना मोबाईल फोनमध्ये हवं आहे. ओके, त्यांची बँक मोबाईल फोनमध्ये आली, वाचनालय आलं, त्यांचा TV आला, त्यांचं पोस्ट ऑफिस आलं, सगळं मोबाईल फोनमध्ये आलं. त्याला म्हणतात मोबिलायझेशन. नवीन कुठल्या गोष्टी येतील त्या आपल्याला मोबाईल फोनमध्ये हव्यात. आपली पर्स मोबाईल फोनमध्ये आली UPIमुळे. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईल फोनमध्ये येत आहेत. हा एक महाप्रवाह आहे जगामध्ये, याला विरोध नाही करू शकत तुम्ही, त्याच्यावर फक्त स्वार होऊ शकता. आता तो महाप्रवाह कसा आहे त्याचा प्रूफ मी तुम्हाला देतो. की समजा आपण असं ठरवलं की एक असं आंदोलन उभं राहायचं की ज्याच्यामध्ये जगामध्ये मोबाईल फोनवर बंदी घालायची असं आपण ठरवायचं. ह्या आंदोलनासाठी लोकांना संघटित करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा काय वापराल? म्हणून त्याला म्हणतात मेगा ट्रेंड. तो विनोबा त्याला शब्द वापरायचे युगधर्म. तो युगधर्म आहे, त्याच्या विरुद्ध तुम्ही नाही जाऊ शकत. पण तो सगळे जे युगधर्म आहेत त्याच्यावर वरती एक युगधर्म आता नवीन झाला आहे, त्याचं नाव आहे कॉग्निफिकेशन. म्हणजे त्याच्यात AI कसा वापरायचा. आता तुम्ही जे ॲप्स वापरताय त्याची साधारणपणे संख्या 90 लाख आहे. त्या 90 लाख ॲप्स आता AIने पॉवर होत आहेत. ओके, अशी मजा चालू आहे आता. कुठलंही ॲप घ्या ते आता AI पॉवर्ड. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कॉग्निफिकेशन इज अ बिग मेगा ट्रेंड. पूर्वी आपण शेतकऱ्याला काय सांगायचो, हँडपंप वापरू नको, इलेक्ट्रिक पंप वापर. त्यावेळेचं एक युगधर्म काय होता, इलेक्ट्रिफाय. आता काय आलं, कॉग्निफाय. म्हणजे आता इलेक्ट्रिक पंप नाही, आता स्मार्ट पंप वापर. म्हणजे त्या पिकाचं विल्टिंग पॉईंट येतो त्यावेळी एक थेंब फक्त त्याला द्यायचा आहे. जे बारामतीला ऊसाचं तुम्ही इनोव्हेशन पाहिलं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी, की 30% जास्त सुक्रोज तयार होतं, 30% पाण्याची बचत होते, 30% फर्टिलायझर्स कमी लागतात, आणि मुख्य म्हणजे जमिनीचं जो कार्बन हे आहेत ते सिक्वेस्ट्रेशन करायचे यश आलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी. आणि 22 कांड्या लागतात ऊसाला, आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन 30% वाढलं आहे, खर्च कमी झाला आहे, एन्व्हायरमेंटचं हे कमी झालं आहे, पाण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. हे सगळं का झालं तर तुम्ही जर ते बघितलं तर त्या वॉर रूममध्ये बसलात तर प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा आता आहे. 10,000 शेतकरी त्या प्रयोगात आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, बारामतीचं हे कृषी विज्ञान केंद्र आणि हे शेतकरी यांचं ते कोलॅबरेशन आहे. तर त्या शेतकऱ्याचं नाव आलं की त्याला प्रीमियम सॅटेलाईटनी पुढच्या 15 दिवसात किती पाऊस पडणार आहे, वाऱ्याची गती काय असणार आहे, नंतर इव्हॅपरेशन कसं होणार आहे, सगळं त्याच्यात कम्प्यूट होतं. आणि AI त्याला सांगतो की आता त्याच्या पंपाची पण साईज त्यांच्याकडे आहे, त्याच्या ड्रिपचं सगळं डिटेल त्याच्याकडे आहे, तो डेटा आहे. तो सांगतो की आता 1 तास 7 मिनटं तू आता फक्त पंप चालू कर. इथपर्यंत डायरेक्ट रेसिपी येते. ओके, तर याच्यामुळे तिथे अक्षरशः चमत्कार आहे. फार्म ऑफ द फ्युचर असं त्या प्रयोगाचं नाव आहे. ते तुम्ही जरूर बघा. तर तसे काही चांगले फायदे आता याच्यासमोर आपल्यासमोर आलेले आहेत. आता जो अखेरचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला रोजगारांविषयी चिंता आहे की त्यांचं काय होणार, पुढे आमच्या मुलांना जॉब मिळणार की नाही. तर कुठले रोजगार आपले जात आहेत हे तुम्ही जर बघितलं तर आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसतं आहे की म्हणजे आता मशीन लर्निंगमुळे अशा प्रकारचे कोड लिहून मिळतात. मीच हा कोड लिहिला आहे आणि काहीच त्याच्यासाठी प्रोग्रॅमरची गरज नाही. मग माझा पायथॉन प्रोग्रॅमरचा जॉब जाणार का माझा आता, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर याचं उत्तर एकच आहे की शाळा आणि कॉलेजांमधून आता हे सगळं बंद. पोपटपंची, घोकमपट्टी आणि प्रेडिक्टेबल एक्झाम्स बंद करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित वेळात अपेक्षित उत्तरं दिली असता अनपेक्षितरित्या जास्त मार्क मिळतात. असं ज्या शाळा सुरू ठेवतील त्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने गुन्हा करतायत असं आपल्याला मानावं लागेल. त्यांना म्हणजे आता मराठीमध्ये काही काही घोळ झाले आहेत आपल्या शिक्षणामध्ये. गुण हा शब्द जो आहे ना तो मराठीमध्ये गुणवाचक आहे, तो आम्ही पूर्ण संख्यावाचक करून टाकला. कोणते गुण विकसित झाले याऐवजी आम्ही किती गुण मिळाले असं विचारायला लागलो. तिथे घात झाला. आमच्या प्रगती पुस्तकामध्ये नुसते आकडे. गुण कुठले विकसित झाले? चिकित्सक विचार करता यायला लागला का?
इतरांशी सहकार्य करता यायला लागलं का? उत्तम प्रकारे लोकांशी संवाद साधता यायला लागला का? सर्जनशीलतेचा विकास झाला का? करुणेचा विकास झाला का? असे प्रश्नच येत नाही आमच्यासमोर. दिलेल्या उत्तराप्रमाणे उत्तर लिहिणं म्हणजे चहा करायचा तर त्या स्टेप बाय स्टेप मार्क आहेत. 5 पैकी 3.5 मार्क तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही चहाची पावडर टाकायला विसरलात तरी. खरंच स्टेपला मार्क आहेत. तर त्याच्यामुळे आता हा जमाना बीत गया. आपल्या मुलांना जर नोकऱ्या मिळायच्या असतील तर मानवी बुद्धिमत्ता ही विकसित करण्याकडे आपल्याला जावं लागेल. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली, त्यांच्या डोक्याशी कोण बसलो, हे प्रश्न बाद. आता सगळ्यांना माहिती आहे मदारी मेहतर बसले होते वगैरे, ते 11 कडी होती, ते हे होते, गॉन. ते सगळं झालं. आता मग प्रश्न काय विचारायचा की तुम्ही महाराजांच्या जागी असाल तर तुम्ही तुमची सुटका कशी करून घ्याल. प्रत्येक मुलाचं उत्तर भिन्न. प्रत्येक मुलाच्या उत्तरामुळे इतर सर्व मुलांना फायदा आणि सगळ्यांचे मेंदू कार्यरत. नाही तर एकट्या ताईंचा मेंदू कार्यरत असतो, पोरं झोपलेली सगळी. नो, नॉट ॲट ऑल. त्याच्यामुळे मुक्तोत्तरी प्रश्न, ओपन एंडेड क्वेश्चन्स हे आता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आता आपल्या शिक्षकांना, प्राध्यापकांना वेगळ्या प्रकारच्या BC to AD मानसिकतेत जाण्याची गरज आहे. याचं कारण तुम्ही जर पूर्वीच्या प्रश्नपत्रिका काढत राहिलात तर त्याच्यामध्ये सगळी उत्तरं ChatGPT उत्तम देऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमची फसगत होईल शिक्षक म्हणून पेपर तपासताना. कारण तुम्ही काहीही न शिकवता अतिशय उत्तम उत्तर ChatGPT देऊ शकेल. इतकंच काय, PhDचे प्रबंध पण लिहून देऊ शकेल. ओके. त्याच्यामुळे आता मुक्तोत्तरी प्रश्नांना महत्त्व देणं ही आता गरज आहे की तू कसा विचार करतोयस. ओके. तर त्याच्यामुळे खूप बदल आता आपल्याला केले पाहिजे. नुसतं म्हणजे AIमुळे जॉब जाणार आहेत ही गोष्ट चुकीची आहे. आपण त्याला रिस्पॉन्स कसा देतोय याच्यामुळे खरं जॉब जाणार आहेत. तर त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी गुणवत्तेत वाढ होते, किंमत कमी होते, वेग वाढतोय. मग भांडवलदार वर्ग त्याच्यात गुंतवणूक करणारच. तुम्हाला कशाला कामाला ठेवेल? त्यांना नफा करायचा आहे. तर ते नफा करायचा असेल तर तुम्ही नफा वाढवून द्याल तर तुम्हाला नोकरी मिळेल, तुम्ही नाही दिला तर तुम्हाला नाही मिळणार. इतका साधा नियम आहे. मग आता तुम्ही त्याला ॲडॅप्ट कसे होणार हा आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. युवल हरारींनी एक स्टेटमेंट केलं की इंडस्ट्रियल रिव्होल्युशनने एक वर्किंग क्लास निर्माण केला आणि AI रिव्होल्युशन एका अनवर्किंग क्लासला जन्म देते. म्हणजे जगामध्ये ज्यांच्या हाताला कामच राहणार नाही अशा बेदखल माणसांचे जथेच्या जथे तयार होतील अशी त्यांची एक भविष्य त्यांनी वर्तवलेलं आहे. आता असं का होईल आणि तसं होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊ. ओके. त्यांनी असं लिहिल्यामुळे त्यांची खूप पुस्तकं खपली बरं का. म्हणजे आपण त्याच्यातून तसं का होऊ नये याचा शिक्षणाने विचार करायचा असतो. समाज बिघडत जातो पण समाज बिघडला म्हणून शिक्षण बिघडता का? शिक्षणाने समाजाला पुन्हा लाईनीवर आणायचं असतं. त्यासाठी शिक्षण व्यवस्था समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आत्ता काय होतं आहे, समाजाला शिक्षणाचे प्रश्न सोडवावे लागतात. बिग कॉन्ट्रडिक्शन. ओके, पॅराडॉक्स. तर त्याच्यामुळे आपल्याला ही का निर्माण होतं, असं का होतं आहे, अशा नोकऱ्या का बरं जातील, का बरं अनवर्किंग क्लास निर्माण होईल. तर त्याचं उत्तर ह्या स्लाईडमध्ये आहे. 90% माणसं 90% आधुनिक कामं करताना 90% त्यांच्या खऱ्या निखळ मानवी क्षमतांचा उपयोगच करत नाही आहेत. धिस इज द प्रॉब्लेम. कारण काय तर 20व्या शतकाने आपल्याला सगळ्यांना यंत्र करून टाकले आणि आपण आपल्या मुलांना यंत्र करून टाकले. मी दिलेल्या प्रश्नांची मी दिलेली उत्तरं तू पुन्हा एकदा लिहून दाखव. त्यांची यंत्र करून टाकलेत. त्यांना काही स्कोपच ठेवला नाही. त्याच्यामुळे बेकारी वाढत आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. कॉल सेंटरच्या मुली गेली 10 वर्ष मी त्यांच्याशी बोलताना नेहमी सांगतो की हे बघ तुझं जे प्रॉडक्ट आहे ना ते मी काही घेणार नाही किंवा मी काही अशी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. पण मला तुला एक सांगायचं आहे की तू स्क्रिप्टेड बोलू नकोस. तू माणसाशी बोलतेस ना, मग माणसासारखं बोल ना तू माझ्याशी. वाय आर यू टॉकिंग इन अ स्क्रिप्टेड वे? वाय आर यू टॉकिंग लाईक अ मशीन? त्याबद्दल त्या मुली म्हणतात सर आम्हाला हे स्क्रिप्ट दिलं आहे, आम्हाला असंच बोलावं लागतं. मी म्हटलं तसं नाही, तू असंच जर बोलत राहिलीस तर तुझी नोकरी जाईल. तर ती म्हणते सर रेकॉर्डिंग होतं आहे. तर मी म्हटलं रेकॉर्डिंग कशासाठी होतं आहे? तर म्हणे माझ्यानंतर येणाऱ्या मुलींना शिकवण्यासाठी.
मुळीच नाही म्हटलं ते रेकॉर्डिंग AI ला शिकवण्यासाठी होतं आहे. ओके, कारण तू SOP मध्ये बसवली आहे, तुला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसमध्ये SOP करंट झालं आहे आपलं सगळं. आणि त्याचा परिणाम काय झाला? गेल्या वर्षीपासून भारतातली बहुसंख्य कॉल सेंटर बंद झाली, सगळ्यांचे जॉब गेले, हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकलं गेलं भारतामधलं सांगतोय मी. TCSने सगळी कॉल सेंटर बंद केली गेल्या वर्षी, नो जॉब्स. याचं कारण ते जे स्क्रिप्टेड बोलत होते त्यावेळी कस्टमर काय बोलतात याचं नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग चालू होतं आणि आता कस्टमरच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी AI सज्ज आहे. ओके, त्याच्यामुळे आपण निखळ मानवी क्षमता काय ह्यांचा आता शिक्षणामध्ये खूप शोध घेण्याची गरज आहे. आणि त्या कशा विकसित करायच्या हे सांगितलं. आता माणसं यंत्रासारखी वागतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला आता याचा कल्पक वापर कसा करायचा याच्याकडे आता जायचं आहे. आणि हा पुनर्शोध हीच शिक्षणाची मुळे, हा शिक्षणाचा आता आशय 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकातल्या शिक्षणाचा आशय म्हणजे निखळ मानवी क्षमतांचा पुनर्शोध घेणं आणि त्यांचा मुलांमध्ये विकास करणं. याच्यासाठी आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने खूप सुंदर टूल दिलेलं आहे आणि ते आर्टिकल 12.2. आर्टिकल 12.2 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणतं की एंड ऑफ हायस्टेक फायनल एक्झामिनेशन. ओके, हायस्टेक परीक्षा बंद करा असं म्हटलं आहे. आता किती शिक्षकांची आणि प्राध्यापकांची आणि संस्थांची तयारी आहे ते आपण बघूया. पण ते का म्हणतात तसं? कारण कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे मुलं फक्त परीक्षेची घोकंपट्टी करायची थांबली पाहिजेत, त्यांनी सर्जनशील झालं पाहिजे. ह्याच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला ते सुचवत आहे. आता आपली मानसिकता किती लवकर बदलते याच्यावर भारतातल्या बेकारीचं काय होणार हे ठरणार आहे. कारण तो एक युगधर्म आहे, ते होत राहणार. आपण किती ॲडॅप्ट होतो त्याला महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळे एक 25 वर्षानंतर ही एक इकॉनॉमी येण्याची खूप संभाव्यता आता इकॉनॉमिस्ट बोलवत आहेत, मेड बाय ह्युमन्स. ओके, मेड बाय ह्युमन्समध्ये आता एक सुरू झालं आहे, तुम्ही बघितलं असेल. काही आर्टिस्ट लोक फक्त आता वापरत आहेत, त्याचा हाताला ती बँड लावतात, ब्लूटूथनी कनेक्ट होतो आणि ते जी प्रत्येक कृती करतात त्याची व्हिडिओ निघत राहते. त्या व्हिडिओचं प्रोटेक्शन हे ब्लॉकचेननी होतं, त्याच्यामुळे मल्टिपल लेजर्समध्ये ते स्टोअर होतं. त्याच्यामुळे AI किंवा माणसं ते डिस्टॉर्ट करू शकणार नाही किंवा डिस्ट्रॉय करू शकणार नाही. आणि मग ही सगळं पूर्ण झालं, एखादी कलाकृती किंवा एखादी एखादी निर्मिती, की मग ह्या सगळ्या व्हिडिओ रेकॉर्ड्सवरून एक QR कोड तयार होतो, तो त्या प्रॉडक्टवर छापला जातो. कस्टमर ज्यावेळी ते विकत घ्यायला जातो त्यावेळी तो ते स्कॅन करतो आणि त्याला हे मेड बाय ह्युमनच आहे, हे मेड बाय मशीन नाही याचे पुरावे मिळाले जातात. आणि म्हणून तो त्याची जास्त किंमत देतो, त्याला ह्युमन प्रीमियम असं म्हणतात. ओके, ही एक इकॉनॉमी आता इट इज राऊंड द कॉर्नर. तर ते मुलांच्या निखळ मानवी क्षमता किती विकसित होतात या प्रमाणात ते मेड बाय ह्युमन्स इकॉनॉमीमध्ये किती पुढे जातील हे याच्यावरून ठरणार आहे. आणि त्याच्यामुळे ही जी मानवी बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये आहेत ती समजून घेण्याचा काळ आता आलेला आहे. होवर्ड गार्डनर यांनी सांगितलं की अशा बहुविध बुद्धिमत्तांचा पट घेऊन मुलं जन्माला येतात, त्याचं बेसिक हार्डवेअर घेऊन जन्माला येतात. म्हणजे आपलं जे आपण होमो इरेक्टस झालो, म्हणजे 4 पायांवर चालणारे जे होते पूर्वज, तसं नाही राहिलं. आपण 2 पायांवर चालायला लागलो. तर 2 पायांवर चालायला लागल्यामुळे काय झालं की आपल्या माकड हाडाजवळची जी हाडांची रचना आहे ती खूप गुंतागुंतीची झाली, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत खूप गुंतागुंतीची झाली. एखाद्या माकडिणीला पिलं होतात ना त्यावेळी ती स्वतःहून ती पिलं बाहेर काढते, 3-4 पिलं बाहेर काढते. पिलं बाहेर काढल्यानंतर ती काही वेळात स्वावलंबी होतात आणि स्वतःचं जीवन जगू लागतात, कारण त्यांनी जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते त्यांच्या ब्रेनमध्ये आधीच ठेवून तो हार्डकोड करून त्यांना बाहेर पाठवलं जातं. माणसाच्या बाबतीत ती हाडं खूप कॉम्प्लिकेट झाल्यामुळे एका स्त्रीच्या प्रसूतीसाठी तिला दुसऱ्या स्त्रीची मदत घ्यावी लागते. आणि त्याच्यामुळे मानवी मेंदू पूर्णतः विकसित करून गर्भातून बाहेर काढता येत नाही, त्याला फक्त बेसिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर देऊन बाहेर काढावं लागतं आणि मग त्याला आयुष्यभर शिकवावं लागतं. याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल माकडांच्या शाळा का नसतात आणि माणसांच्या मुलांना शाळा का लागतात आणि आपल्याला सगळ्यांना आपली नोकरी का मिळते, कारण आपण 2 पायांवर उभे राहायला लागलो. नाहीतर शिक्षकांची गरज नव्हती, शाळांची गरज नव्हती. नेचर इज व्हेरी स्मॉल अँड नर्चर इज इनॉर्मस. ओके, हा मानवी
आपल्या अस्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. त्याच्यामुळे नर्चर नर्चर अँड नर्चर. आणि त्याच्यामुळे नर्चर काय करायचं तर ह्या 8 बुद्धिमत्ता आहेत. आणि आता आपल्यासमोर 9वी येते ती म्हणजे एक्झिस्टन्शियल इंटेलिजन्स किंवा एथिकल इंटेलिजन्स. तर होवर्ड गार्डनरनी या बुद्धिमत्ता सांगितल्या आणि त्यांनी एक सोपा नियम दिला. काय नियम दिला की या बुद्धिमत्ता विकसित कशा करायच्या तर यूज इट ऑर लूज इट. आपल्या शाळांमध्ये आपण त्या सगळ्या बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आता वेळ खर्च केला पाहिजे. तर या बुद्धिमत्तांमध्ये एवढ्या सगळ्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्यामध्ये. या बघा आता भाषेची निर्मिती आपण कशी केली. आपण निअँडरथल आणि होमोसेपियन एकाच वेळी या पृथ्वी तलावर होतो बरं का. पण निअँडरथल नामशेष झाले आणि आपण होमोसेपियन म्हणून टिकून राहिलो. का राहिलो याचं कारण आपण भाषेची निर्मिती करू शकलो. तेवढं एकच. म्हणून आपण शिकार करू शकलो, आज्ञा देऊ शकलो, सगळ्यांना संघटित करू शकलो आणि शिकार बळकवू शकलो. निअँडरथलना ते जमलं नाही म्हणून ते नामशेष झाले. आता भाषा त्याच्यामुळे आपली सर्व्हायवलची गोष्ट आहे. आणि भाषा शिक्षणाचा किती काही बोजवारा आपण उडाला आहे तर तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळे भाषा नीट शिकवणं याच्यावर आता आपल्याला शिक्षणामध्ये खूप भर देण्याची गरज. ती एक मानवी क्षमता आहे, निखळ मानवी क्षमता आहे आणि ती मशीन आता कॅप्चर करते. ओके. तर दुसरी तुम्ही बघू शकता की कायनेस्थेटिक इंटेलिजन्स म्हणजे शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता. इतक्या गोष्टी शरीराच्या स्नायूंनी आपण करू शकतो की तुम्ही विचारच करत राहा. मगाशी मी दाखवलं तुम्हाला की मॅथमॅटिकल लॉजिकल इंटेलिजन्स एक आहे, म्युझिकल इंटेलिजन्स आहे. मगाशी ते गाणं लावलं तर तुम्ही सगळे गुंगायला लागला होतात. तुम्हाला म्युझिक येत होतं असं नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या ब्रेनमध्ये म्युझिकल इंटेलिजन्स आहे याचं ते प्रूफ होतं. ओके. आता त्याचा विकास शाळेत आपण करतो का. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता इथे तुम्हाला दिसतंय की तुम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळत असता त्यावेळी बघा तुम्ही एक फटकन तो चेंडूला फटका मारतो आणि तो बॉल आता बाउंड्रीच्या दिशेने जात आहे. त्यावेळेला काय होतं की तो जो तिकडचा जो रक्षक म्हणजे हे आहे, प्लेयर आहे, फिल्डर आहे, तो बरोबर पळत जातो आणि तिथे जाऊन तो कॅच घेतो. आता त्याला गणितात कमी मार्क मिळाले असतं शाळेत, पण तो ॲक्च्युली काय करतोय, तो एक पूर्ण प्रोजेक्टाईल मोशनचं गणित सोडवतोय. तो ज्या वेगाने धावत जातोय आणि बरोबर या ठिकाणी पोचतोय ते एक इंटिग्रो डिफरन्शियल इक्वेशन सोडवतोय आणि तिथे पोचतो आणि तो कॅच घेतो. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची मजा बघा की शारीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता आणि गणिती बुद्धिमत्ता यांच्या संयोगाने तो कॅच घेतो. ओके. आता हे AI मध्ये गडबड आहे. ओके. एकात्म अंडरस्टँडिंग, एकात्म आकलन, आपल्या परिस्थितीचं एकात्म आकलन करून घेणं ही मानवी बुद्धिमत्तेची फार मोठी कमाल आहे. आणि जो तिथे दूर असतो, बॉल इकडे गेलाय, तिकडे जो प्लेयर असतो तो काहीच करत नाही, तो शांत उभा असतो. तो ज्यावेळी शांत उभा असतो त्यावेळी सुद्धा त्याने ते गणित सोडवलेलं असतं की मी कितीही वेगाने धावत गेलो तरी मी तिथे पोहोचू शकणार नाही, म्हणून तो तिथे शांत उभा असतो. त्यांनी सुद्धा गणित सोडवलेलं असतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील आपल्या मेंदूविषयी. आता अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलं होतं की माझ्या मेंदूवर संशोधन करा मेल्यानंतर. ते केलं. तर तो पेरिएटल लोब जो मी दाखवला आहे याच्यात, तो इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा 15% त्याची रुंदी जास्त होती. नो वंडर ही कुड गिव्ह यू स्पेस टाईम कंटिन्युअम. जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये आइन्स्टाईन असं करू शकले याचं कारण अवकाशीय बुद्धिमत्तेचं ते केंद्र आहे. ओके. स्पेस आणि टाईम याच्यात कंटिन्युअम आहे. हा जग बदलून टाकणारा, सर्वसामान्य माणसाच्या कॉमन सेन्सला कधीही न कळणारा असा एक आचाट सिद्धांत फक्त पेपर आणि पेन्सिलनी या माणसांनी लिहिला. ओके. आता म्हणजे मानवी बुद्धिमत्तेची कमाल आहे. आणि नंतर एडिंग्टननी याचं प्रूफ म्हणजे ते ग्रहण विशिष्ट काळात ग्रहण लागणार होतं आणि एडिंग्टननी ठरवलं की आइन्स्टाईनला खोटे ठरवायचं, म्हणून एडिंग्टननी ते प्रयोग सुरू केले. आणि एडिंग्टनच्या प्रयोगामधून असं दिसलं की आइन्स्टाईनचा सिद्धांत हा वैज्ञानिक सिद्धांत हा अचूक आहे. म्हणून एडिंग्टननी तार पाठवली. तर त्या म्हणजे आइन्स्टाईनच्या सेक्रेटरी होत्या, त्या धावत धावत अतिशय आनंदाने आल्या. आइन्स्टाईन काम करत बसले होते आणि त्या धावत धावत आल्या आणि त्या म्हटल्या, सर तुमचा सिद्धांत खरा ठरला. याच्यावर आइन्स्टाईन काय म्हणाले असतील. त्यांनी फक्त तिच्याकडे बघितलं आणि ते असं म्हणाले,
म्हणजे इतका काळ तुझा त्याच्यावर विश्वास नव्हता तर ओके एवढा आत्मविश्वास म्हणजे युसी. तर आता या ज्या बाई आहेत यांनी असं लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्सवर संशोधन केलं आणि त्यांना असं दिसून आलं की लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हर्स किती निरनिराळ्या वंशाचे, भाषा बोलणारे, धर्मांचे, असे विविध प्रांतातून आलेले, खंडातून आलेले असले तरी त्यांच्या मेंदूचा एक भाग चांगला विकसित आहे. याचं कारण त्यावेळी गुगल मॅप्स नव्हते, त्याच्यामुळे गिराईकाने सांगितलं अमुक अमुक ठिकाणी लंडनमध्ये जायचं आहे की ते व्हिज्युअलाइज करायला लागायचे आणि त्याच्यामुळे तो नॅव्हिगेशनल इंटेलिजन्स त्यांचा वाढत वाढत गेला. म्हणजे आपल्या मुलांना आपण कसं विकसित करू शकतो याचे काही पुरावे तुम्हाला देणं भाग आहे म्हणून मी हे सांगतोय. त्याच्यामुळे आता आपल्याला आणि आपण जे करतोय ते कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये फक्त एवढे 2च इंटेलिजन्सेस विकसित होतात. आता कायनेस्थेटिकमध्ये रोबोटिक्स काम करतं पण अतिशय बाल्यावस्थेत आहे. ते कोणीतरी बोलतंय, बाहेर जाऊन बोला. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एवढे 2च इंटेलिजन्सेस आहेत आणि तेच फक्त काम करतात. उरलेल्या सगळ्यामध्ये आपल्याला वाव आहे. आता करवीरच्या एक तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागात आम्ही काम करतो तर 1.5 तासामध्ये अगदी न्यूमरसी म्हणजे फाउंडेशनल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं प्रोजेक्ट आहे निपुण म्हणून, निपुण भारत अभियान. तर 1.5 तासामध्ये रोज त्यांना 6 ते 7 महिन्यामध्ये फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी उत्तम शिकवता येते. 5 तास त्याच्यासाठी वाया घालवण्याची काहीही गरज नाही. मॉन्टेसरी बाईंनी ज्या मेथड दिल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 1907 साली या बाईंनी रोमच्या अतिशय गरीब आणि गुन्हेगारी प्रचंड असलेल्या गलिच्छ वस्तीमध्ये आपला प्रयोग सुरू केला शास्त्रीय बालशिक्षणाचा आणि 1 वर्षाच्या आत राष्ट्रांचे अध्यक्षसुद्धा ते बघायला येत होते. 1 वर्षाच्या आत. दॅट इज द पॉवर ऑफ सायन्स. त्याच्यामुळे त्याच तंत्रज्ञानामध्ये त्या विज्ञानामध्ये थोडीशी भर घालून आम्ही हा प्रयोग करवीर तालुक्यामध्ये शेकडो मुलांवर करतो. 1.5 तासामध्ये काहीही न्यूमरसी आणि लिटरसी न येणारी मुलं अस्खलित वाचू लागतात, गणितं सोडवू म्हणजे उदाहरणं सोडवू लागतात आणि त्यासाठी वही, कागद, पेन्सिल, पाटी, पुस्तकं काहीही नाही. फक्त मॉन्टेसरी बाईंनी तयार केलेली साधनं, त्याच्यात घातलेली भर आणि जमीन एवढंच वापरून ते केलं जातं आणि थक्क करून टाकणारे निष्कर्ष आहेत. आणि कोणाच्या मदतीने केलं जातं? शिक्षक तयार नव्हते. मग कम्युनिटीतल्या स्त्रियांना 3,000 रुपये महिन्याला आम्ही मानधन देतो आणि अशा 70 स्त्रिया 7-7 किलोमीटर जाऊन त्या दुर्गम भागातल्या गावांमध्ये ते करून दाखवतात. त्या स्त्रियांना आता 15 ऑगस्ट 26 जानेवारीला खुर्ची दिली जाते कार्यक्रमामध्ये, त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. ओके. आणि गावामध्ये त्या जात येत असताना त्यांना सन्मान, त्यांचा मान राखला जातो. आता मला सांगा की 5-6 तासाच्या शाळेमध्ये उरलेल्या बुद्धिमत्ता विकसित करायला आम्हाला वेळच नाही हे म्हणण्यासाठी आता आपल्याकडे काहीही पुरावा नाही. ओके. त्याच्यामुळे आपल्या मुलांचं भवितव्य AI पश्चातच्या जगामध्ये जर नीट करायचं असेल तर इथे निळ्या रंगात जे दाखवलं आहे त्याच्यात आता काम करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आपण जागेपणी स्वप्न बघू शकतो. ती ड्रीम्स म्हणजे झोपेतली स्वप्न नाही म्हणत आहे, अब्दुल कलामांचं स्वप्न म्हणतो मी. नंतर आपली कल्पनाशक्ती, आपल्या भावभावना, आपल्या बेसिक 6 भावना असतात पण त्याचे 270 आविष्कार आपण करू शकतो. आपल्या चेहऱ्याचे 7,000 निरनिराळे गेस्चर्स आपण दाखवू शकतो आणि त्याचा अर्थ आपल्याला कळतो, जे AIला अशक्य आहे अजून तरी. नंतर संदर्भाचं आकलन आपल्याला होतं. आपण व्यक्तिनिष्ठ अनुभव घेऊ शकतो. AIला फक्त वस्तुनिष्ठता आहे, बुद्धिचातुर्य आपल्याकडे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे कॉमन सेन्स आहे. AIकडे कॉमन सेन्स नावाची काही गोष्ट नाही. तुम्ही ChatGPTला काही मजेशीर प्रश्न देऊन विचारा म्हणजे कळेल तुम्हाला. तर अशा अनेक गोष्टी या आपल्याकडे आहेत. सर्जनशीलता आहे आणि मुख्य म्हणजे आपण परिस्थितीशी ॲडॅप्ट होऊ शकतो. लर्नेबिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी या 2च गोष्टी माणसाच्या आहेत. ह्या 2 गोष्टींनी बुद्धिमत्ता डिफाईन होते. या 2 गोष्टी आपण मुलांना कशा शिकवणार त्याच्यावर सगळं भवितव्य आहे. सतत नवीन कसं शिकत राहायचं, वेगाने कसं शिकत राहायचं, अर्थपूर्ण कसं शिकायचं आणि शिकलेल्याचा वापर कसा करायचा आणि परिस्थितीशी जुळून कसं घ्यायचं, हा आता याच्या पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आणि या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या क्षमता आपल्याला प्राप्त झाल्या ते याला कधीच होणार नाही आहेत. हा आता आपल्या शिक्षणाचा आशय असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये मी कुतूहल, सर्जनशीलता, ज्ञाननिर्मिती, नवनिर्मिती, प्रतिभा म्हणजे ज्याला आपण फ्लेअर असं म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा जिनियस किंवा ब्रिलियन्स, ह्या गोष्टी, प्रज्ञा,
ह्या गोष्टी आपण विकसित करू शकतो. पतंजल योगदर्शनाने याची खूप सुंदर चर्चा केली आहे. आता वेळेच्या अभावी मी त्याच्यामध्ये जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला असलेलं शहाणपण. ओके, याचा आणि शहाणपणाचा काही संबंध नाही, कारण ते इंटेलिजन्सच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत त्या. तर त्या गोष्टींमध्ये आपण कसं विकसित करणार मुलांना, ह्याचं आता आपल्याला लक्ष घालायला पाहिजे. आणि आपल्या अवतीभोवतीचं जग कसं चालतं हे समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे ड्रेफसने हे दाखवून दिलं की आपण AI फक्त एक्सप्लिसिट स्किल्स शिकू शकतो. इम्प्लिसिट स्किल्स जी आहेत ती AI शिकू शकत नाही, जी अव्यक्त राहतात. आणि ती कुठली आहेत तर ती ही आहेत: सारासार विचार करणं, चिंतन, मनन आणि आजीवन शिक्षण घेत राहणं, परिस्थितीशी अनुरूप कृती करणं म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी, कॉमन सेन्स, सर्जनशीलता, मूल्यांवरची निष्ठा आणि त्याप्रमाणे वर्तन, आत्मपरीक्षण करून सतत सुधारणा करत राहणं आपल्यामध्ये, नवीन ज्ञानाची निर्मिती, आणि मुख्य म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. म्हणजे तुम्हाला जी इच्छाशक्ती आहे, जी उर्मी आहे, जी पॅशन आहे, जी ध्येयासक्ती आहे, जे मनोधैर्य आहे, ह्या सगळ्याचा विकास करणं हे आता आपल्यासमोरचं काम आहे. कारण हे काही AI कडे नाही आहे. आणि अमेरिकेमध्ये गेल्या वर्षी ज्या एकंदर लोकांचे जॉब्स गेले त्याचे रिपोर्ट्स आता प्रकाशित झाले आहेत. त्याच्यातून असं दिसतं की त्याच्यातल्या एकूण 90% लोकांचे जॉब्स हे कुठलंही स्किल नसल्यामुळे गेलेले नाहीत. ओके, एकूण 90% लोकांचे जॉब्स हे स्किल नसल्यामुळे गेलेले जॉब फक्त 11% आहेत. एकूण 90% लोकांचे जे जॉब्स गेले आहेत ते आत्तापर्यंत जी मी गोष्टी मानवी बुद्धिमत्तेच्या सांगितल्या ते नसलेल्या लोकांचे जॉब गेलेले आहेत. ओके, हे आता लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे मी जे आत्तापर्यंत बोलतोय त्याला काही पुरावा आहे का, तर तो पुरावा हा आहे की ते चांगले टीम प्लेयरच नव्हते किंवा त्यांच्यामध्ये चिकाटी नव्हती. चिकाटी हा आपला एक फार मोठा गुण आहे, ती नव्हती. त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग, अतिशय कॉम्प्लेक्स अशा समस्या सोडवणं हे AI जमत नाही. त्यासाठी माणसंच लागतात, क्रिएटिव्हली विचार करावा लागतो. तर त्या गोष्टी आता आपल्यामध्ये आणण्याची गरज आहे. याच्यातही खूप गोष्टी दाखवल्या आहेत. आणि आता मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. लॉजिकल थिंकिंग हे AI करू शकतो, पण क्रिएटिव्हिटीचा प्रश्न असतो. ही जी समोरची स्लाईड मी दाखवली आहे ही चूक आहे का बरोबर आहे? अरेच्छा, चूक आहे. बरोबर आहे? हां, नाही बरोबर आहे म्हणजे चूक आहे हे बरोबर आहे का असं? ओके, आता एकच काडी हलवायची आणि करेक्ट करायचं. काय कराल तुम्ही? फक्त एक काडी हलवायची. यस, मॅडमने बरोबर हात केला. तुमच्या बोटामुळे मला कळलं करेक्ट. हां, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं होतं ना मॅडम? करेक्ट झालं. लॉजिकल थिंकिंग या हॉलमध्ये सगळ्यांना आहे, AI पण आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? हां, जोरात बोला. चूक आहे, चूक आहे. बरोबर, चूक आहे, हे बरोबर आहे. आता हे एकच काडी हलवून बरोबर करायचं. एकच काडी हलवायची आणि बरोबर करायचं. ही आता कल्पनाशक्तीची गरज पडते. इथे लॉजिकल थिंकिंगचा फार उपयोग होत नाही. हे बघा, आता आलं लक्षात? एक उभी काडी मी काय केली, आडवी केली. याचा आणि लॉजिकल थिंकिंगचा काही फारसा संबंध नव्हता. हे म्हणजे एक झलक दाखवली की आता आपल्याला शिक्षणात काय करायची गरज आहे. पहिली जी समस्या होती ती AI सोडवू शकत होता. दुसरी समस्या जरा वेगळीच होती. अशा खूप गोष्टी आपल्या आपल्या विषयामध्ये आता आपल्याला शोधायची गरज आहे, जे आत्तापर्यंत आपण शोधल्या नाही. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात अनलर्निंग करण्याची गरज आहे, मग रिलर्निंग करण्याची गरज आहे. तेव्हा कुठे आपल्याला आपला टिकावं लागणार आहे. आता शाळा कशी असली पाहिजे बघा, त्याचं आर्किटेक्चर पूर्ण बदललं आहे. मुलं अशी एका जनरलकडे किंवा एका कॅप्टनकडे तोंड करून बसलेली मुलं नाही. तो गेला. आता इंडस्ट्रियल सोसायटीबरोबर तो जमाना संपला. मुलं को क्रिएशन करत आहेत. एक नोबेल लॉरिएट होते, ते पूर्वी त्यांनी काही गुन्हा केला म्हणून तुरुंगात होते. तर तुरुंगात त्यांनी विचार करायला सुरुवात केली, आपण बाहेर पडल्यावर काय करायचं, शिक्षा संपल्यावर करायचं काय. त्यांच्या मनात आलं पूर्ण मुलांना स्वातंत्र्य देणारी शाळा काढायची, कारण आत्ता आपलं स्वातंत्र्य हिरावलं गेलं. अन्यायाने त्यांना आतमध्ये टाकलं होतं.
मग ते बाहेर आले, मग त्यांनी असं पूर्ण स्वातंत्र्य देणारी शाळा काढली. शाळेमध्ये एक दिवशी विचारलं, मुलांना सांगितलं निबंध लिहा. मग काय निबंध लिहा? तर माय फेवरिट बर्ड. त्या कादंबरीमध्ये तो माय फेवरिट बर्ड निबंध आलेला आहे. त्याचा मी सारांश तुम्हाला सांगतो. ChatGPTला विचारलं तर तुम्ही ChatGPTकडून हे निबंध लिहून घेऊ शकता. मुलांची क्रिएटिव्हिटी बघा. त्या एका मुलाचा निबंध त्या नोबेल लॉरिएट मिळवलेल्या कादंबरीमध्ये आहे, नोबेल प्राईज. तो मुलगा असं लिहितो, सर माय फेवरिट बर्ड इज अन आऊल. माझा आवडता पक्षी घुबड आहे. पहिलंच वाक्य काय दणक्यात आहे बघा. सर बट इट इज सीन ओनली ड्युरिंग द नाईट, सो कॅन आय राईट समथिंग ऑन काऊ. विषय काय आहे? माय फेवरिट बर्ड. The cow has 6 sides, front, back, left and right. And sir, in front, it has got 2 horns, so that mouth can be located in between. And at the back, it has got a long tail, so as to flick the flies, which would otherwise fall into the milk. बघा, तसंच ते एक दिवशी चित्र काढायला सांगतात मुलांना. मुलं चित्र काढतायत, स्वातंत्र्य दिलंय, कशाचंही चित्र काढा, पण चित्र स्वतःहून काढा बस. एक मुलगा चित्र काढतोय, गुरुजी गेले जवळ, तू कशाचं चित्र काढतोय? सर आय एम पेंटिंग अ गॉड, मी देवाचं चित्र काढतोय. तर हे म्हणतात की अरे पण देव अजून कोणी पाहिला नाही, तो कसा दिसतो कोणाला माहिती नाही. तत्काळ उत्तर त्या मुलाचं, सर आता 2च मिनिटात तुम्हाला दिसेल माझ्या चित्रात. यू गॉट इट. म्हणजे तर अशी सर्जनशीलता, तिला वाव देणारी मुलं आता आपल्याला निर्माण करायची आहेत. कारण ती जर 1लीपासून 12वीपर्यंत अशी शिकली ना, हा देश विकसित भारत, महासत्ता सगळं काही होऊ शकतं. तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण आपल्याला अडचण काय आहे? आपल्याला 2-2.5% जमीन आहे, पण 18% पॉप्युलेशन आपल्याकडे जगाची. आता 18% पॉप्युलेशन असताना आपल्या देशाचा एकच अग्रक्रम असू शकतो, तो म्हणजे खरं, उचित आणि उत्तम शिक्षण. दुसरं काही अजेंडाच नाही. फक्त तेवढंच विकासाचा अजेंडा आहे की आपल्या मुलांना उत्तम शिकवायचं आणि जगामध्ये त्यांना पाठवायचं. ओके, जगात सगळ्या इकॉनॉमीजमध्ये मुलांची गरज आहे, तिथे आपण मुलं पाठवू शकतो. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 18% लोक आहेत आपल्याकडे, केवढी संपत्ती आहे. पण खरं, उचित आणि उत्तम शिक्षण ही मात्र त्याची पूर्व अट आहे आपल्या विकासाची. व्हॉट इज जनरेटिव्ह इज नॉट क्रिएटिव्ह. ओके, जनरेटिव्ह याचा मराठीमध्ये अर्थ निर्मितीक्षम असा आहे. जनरेटिव्ह इंटेलिजन्स म्हणजे निर्मितीक्षम, पण क्रिएटिव्ह म्हणजे नवनिर्मितीक्षम. ओके, AI जो आहे तो निर्मितीक्षम आहे, पण तो नवनिर्मितीक्षम नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याला दिलेल्या कॉर्पसमधून तो फक्त रचना करून दाखवतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं त्यांनी अफाट काहीतरी नवीन केलं आहे. पण समजा फिजिक्सचा एखादा नवीन सिद्धांत सापडला आणि तो अजून ChatGPTच्या कॉर्पसमध्ये गेलेला नाही, त्याच्यावरची प्रॉब्लेम्स तो सोडवू शकणार नाही. पण जो तो नवीन सिद्धांत मांडतो तो मात्र माणूस आहे, तो असा विचार करू शकतो. नवनिर्मितीक्षम. जनरेटिव्ह इज नॉट इमॅजिनेटिव्ह आणि जनरेटिव्ह इज नॉट इमोटिव्ह. भावनोद्दीपन ज्या वेळेला आपलं झालेलं असतं त्यावेळी ज्या सर्जनशील कृती आपल्याकडून घडतात, तर त्या काही ChatGPT करू शकत नाही, कारण त्याला भावनाच नाहीत. आणि त्याच्यामुळे आपला अगदी साधी गोष्ट सांगतो की आपल्याला एक फार मोठी क्वालिटी आहे जी ChatGPTला अजिबात नाही आहे. ती काय माहिती आहे? ह्युमन स्टुपिडिटी. याचं कारण आपल्या सगळ्या कविकल्पना बघा, तुम्ही कुठल्याही कवीची कविता वाचा, ती कविकल्पना असतो. ती खरं म्हणजे आपल्या स्टुपिडिटीचं किंवा आपल्या इररॅशनॅलिटीचं ते प्रतीक आहे, पण त्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो. ओके, अशा प्रकारे म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता हे व्याख्यान झालं की बाहेर गेल्यावर सगळं इरॅशनल बिहेवियर सुरू करायचं आणि ते म्हणायचं AIशी आपली कॉम्पिटिशन म्हणून, असं त्याचा अर्थ नाही. पण क्रिएटिव्हिटीसाठी एक प्रकारची इरॅशनॅलिटी लागते. जे आत्ता दिसतंय ते सगळं बाजूला ठेवून वेगळाच काहीतरी विचार करण्यासाठी ती आपली क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि याच्या पुढे आपल्याला जे जायचं आहे ते अशा प्रकारच्या AIकडे जायचं आहे जो सेफ आहे, सिक्युअर आहे, इम्पार्शियल आहे. याच्यासाठी शिक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. विशेषतः प्राध्यापकांनी खूप मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे एक काळ असा आपल्याला बघायचा आहे की ज्यावेळेला आपल्याला सत्यग्राही आणि सत्याग्रही AI तयार झालेला असेल. ओके, त्याच्याशिवाय काही तरुणोपाय नाही, नाही तर मग जगामध्ये त्याचा चुकीचा वापर होऊ शकतो.
तर त्याचं आंतरराष्ट्रीय नियमन आपल्याला करता येण्याची गरज आहे. आणि ते आंतरराष्ट्रीय नियमन जसं न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीत होतं, तुम्ही आत्तासुद्धा बघताय, म्हणजे तुमचं युक्रेनचं युद्ध चालू आहे किंवा गाझामध्ये चालू आहे, परवा इराणचं झालं, आपल्याकडे हे पाकिस्तानचं. त्याच्यामध्ये अजून तरी कोणीही नागासाकीच्या नंतर न्यूक्लिअर वेपनचा वापर करू शकलेला नाही आहे, कोणाची बिशाद नाही आहे करण्याची. याचं साधं कारण असं आहे, त्याचे इतके गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय नियमनाचे संबंध फ्रेमवर्क्स उभे आहेत की असं करणं कोणाला परवडणार नाही. तशाच प्रकारची फ्रेमवर्क्स AI त्याच्या नियंत्रणाबद्दल, त्याच्या नियमनाबद्दल होण्याची गरज आहे. जसं औषधांच्या बाबतीत झालं आहे, तुम्हाला प्रत्येक औषधाच्या त्या बॉक्सवर सगळं लिहून मिळतं इन्ग्रेडियंट्स. ते फार मोठ्या आंदोलनाचा विषय आहे, तो संघर्षाचा विषय आहे. तो असं काही एकदम एका दिवशी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे एवढी सगळ्या गोष्टी AIच्या योग्य वापरासाठी आपल्याला याच्यापुढे कराव्या लागतील. याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना जास्त काम करावं लागेल. हे अवघड काम आहे. कदाचित आवश्यकता झाली तर संघर्षही करावा लागेल. त्याच्यामुळे आता शेवटाकडे येताना आपला जो अजेंडा आहे तो म्हणजे माणसाला अधिक चांगला माणूस होऊ दिलं पाहिजे. अधिक चांगला म्हणजे नुसता सद्वर्तनी नाही, तर अधिक सर्जनशील, अधिक सुसंस्कृत, अधिक करुणेला महत्त्व देणार वगैरे. आणि यंत्राला अधिक चांगलं यंत्र, दोघांचीही गरज आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे एक दोघांमध्ये सुयोग्य भागीदारी हे आता याच्या पुढचं आपलं काम आहे. दोन्ही बुद्धिमत्ता महत्त्वाच्या आहेत आणि दोन्हीमध्ये आपल्याला एक भागीदारी घडवून आणायची आहे. आणि त्याच्यामुळे ह्या अनेक जटिल समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला AIची गरज आहे आणि AI विकसित करण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची गरज. असा हा दोन बुद्धिमत्तांचा असा दुहेरी गोफ हा भविष्यामध्ये घडत राहणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या एकमेकींची जागा घेऊ शकणार नाही आहेत. दे आर नॉट सप्लिमेंटरी, दे आर कॉम्प्लिमेंटरी. त्याच्यामुळे तो काही आपला शत्रू किंवा विनाशक, विरोधक किंवा वैरी किंवा प्रतिस्पर्धी वगैरे असं काही नाही आहे. हे आपण लक्षात घेऊ, कारण तो आपल्यापेक्षा भिन्न आहे. ओके, जर आपण त्याला जमतात त्याच गोष्टी करत राहिलो, म्हणजे यंत्रासारखे वागत राहिलो, तर मग तो शत्रू आहे. ओके, आपण माणसासारखे वागलो तर तो शत्रू नाही आहे आपला. ते दूरदर्शनचं जे सिम्बॉल आहे ना, यिन यांग, तर ते तसं आहे. सप्लिमेंटरी नाही आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. पुस्ती जोडलेली नाही आपल्या बुद्धिमत्तेला, पूरक आहे, परस्पर पूरक आहे त्या दोन बुद्धिमत्ता. आणि त्यांचं मिळून एक विश्व, एक पूर्ण नवीन विश्व तयार होऊ शकतं. ती जी पृथ्वी आहे, गोल दाखवलं आहे, ते एक नवीन विश्व तयार होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे ही भागीदारी कशी टिकाऊ करायची हाच आपल्या समोरचा आता अजेंडा आहे. आता मी जो AI वापरतो रोजच्या जीवनात, तो किती वेगवेगळ्या प्रकारे वापरतो ते या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. अजूनही काही गोष्टी आहेत, सगळ्या मला त्या वर्ड क्लाउडमध्ये बसवता नाही आल्या कारण छोटा फॉन्ट होईल. पण तो तो रोजगार म्हणजे विनाशक वगैरे असं काही मला आता दिसत नाही आहे. तर ChatGPT किंवा AIमुळे जॉब्स जातात ही गोष्ट खरी आहे, पण नेट जॉब्स आर इन्क्रीजिंग. 8.5 कोटी नवीन जॉब्स तयार होणार आहेत. म्हणजे काय होतं आहे, तर AI इज नॉट नेट जॉब किलर, AI इज जॉब कॅटेगरी किलर. आणि ते प्रत्येक तंत्रज्ञानाबद्दल तसंच असतं. टांगे जाऊन रिक्षा येतात, त्यावेळी टांगेवाल्यांचे जॉब जातात, पण जास्त रिक्षावाले लागतात. हे जगाचा इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीत असंच घडतं. AIच्या बाबतीत तसंच घडणार आहे. तर जॉब कॅटेगरी कुठल्या की ज्या किल होऊ शकतात, तर त्या तुम्ही जेव्हा यंत्रासारखे मुलांना शिकवाल त्यावेळी त्या जॉब कॅटेगरीज किल होतील. तुम्ही जर माणसासारखं त्यांना विकसित कराल तर त्यांना नवीन जॉब मिळतील. हा एक आताच्या अर्थव्यवस्थेचा नियम आहे. तो आपण नीट लक्षात घेऊन या विविध पद्धतीने AIचा वापर आपण करू शकतो. अक्षरशः शेकडो ॲप्स आहेत. MSCITमध्ये आम्ही ती शिकवतो सुद्धा, आणि इतरही तुम्ही पण स्वतः स्मार्टफोनमधून शिकू शकता. शेवटी एक तुम्हाला गोष्ट सांगून मी तुमची रजा घेणार आहे, कारण मला विमान पकडायचं आहे. तर पॅरिसला गेलो होतो, तर आयफेल टॉवर बघायला गेलो. तर सुंदर आयफेल टॉवर. तर तिथे काही लोकांशी चर्चा केली. म्हटलं हे असं कसं तयार झालं वगैरे वगैरे असं बोलत होतो. तर एकाने सांगितलं, खूप मजेशीर गोष्ट सांगितली. म्हटलं काय आहे की आयफेल टॉवर ज्यावेळी गुस्ताव आयफेलनी त्या ट्रेड फेअरच्या उद्घाटनासाठी बांधायचं ठरवलं, सगळ्या पॅरिसवासियांचा त्याला विरोध सुरू झाला. आमच्या रम्य पॅरिस नगरीच्या मध्यभागी असा लोखंडाचा सांगाडा काय तो उभा करतो. तर त्याचं उत्तर होतं की आपल्याला जगाला हे दाखवायचं की आपण फक्त कला संस्कृती यांचंच केंद्र नसून आपण एक इंजिनिअरिंगमधली महासत्ता आहोत. हे आपल्याला जगाला दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी असं काहीतरी केल्याशिवाय जगाला ते पटणार नाही, असं त्याचं म्हणणं होतं.
पण पॅरिसवासीय म्हणायला लागले नो. तर त्या आंदोलनाचं नेतृत्व गी दी मोपासा नावाचे एक लघुकथाकार कादंबरीकार हे नेतृत्व करत होते. आणि ते इतकं टीका करायचे की आयफेलला काय उत्तरच देता यायचं नाही. तो समाव काहीतरी मॅनेज केलं त्यांनी आणि ते टॉवर बांधलं आणि ट्रेड फेअरचं उद्घाटन झालं. झाल्यानंतर हे जे गी दी मोपासा होते ते रोज आयफेल टॉवर चढून जायचे. आता लिफ्ट असतं, आपण जातो मजेत जातो आपण वरती, रोज चढून जायचे. वरती एक कॉफी बार होता, त्याच्यामध्ये बसून आयफेल टॉवरवर टीका करणारे सारखे लेख लिहायचे आणि खाली येऊन ते आयफेल टॉवरवरून अशा शीर्षकाखाली वर्तमानपत्रात प्रकाशित करायचे. आता एक दिवशी अशा पब्लिक प्रोग्रॅममध्ये मोपासा आले तर पॅरिसमधल्या नागरिकांनी त्यांना पकडलं. ते म्हणले की गी, तुम्ही रोज आयफेल टॉवर चढून जाता आणि त्याच्यावरच टीका करणारा लेख लिहिता, हे तुम्हाला असं म्हणजे विसंगत नाही का वाटत? म्हणे मुळीच नाही. तुम्हाला कोणी सांगेल? मुळीच नाही म्हणे. मग कसं काय? तर म्हणे आता काय झालं आहे, आता अख्ख्या पॅरिस शहरामध्ये जिथून फक्त माझी रम्य पॅरिस नगरीच दिसेल आणि आयफेल टॉवर मुळीच दिसणार नाही अशी एकच जागा शिल्लक आहे, ती म्हणजे आयफेल टॉवर. ओके. आत्ताची परिस्थिती अशी आहे आपल्या बाबतीतली की आपल्याला आपल्या मानवी बुद्धिमत्तेचं सम्यक आकलन करून घेण्यासाठी आता ब्रेन मॅपिंग आणि त्याचा डेटा AIला देणं, त्याच्यातून आपली बुद्धिमत्ता कशी चालते याचं आकलन करून घेणं ही आता संशोधनाची दिशा आहे. म्हणजे आता तुमचं स्वतःचं आकलन हे तुम्हाला AIच्या उंच आयफेल टॉवरवरूनच करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याचा तिरस्कार करण्यात आता काही अर्थ राहिलेला नाही. तर या दोन बुद्धिमत्तांचा असा हा दुहेरी गोफ हा याच्या पुढच्या आपल्या मानवी सभ्यतेचा, आपल्या सिव्हिलायझेशनचा जो इतिहास पुढे लिहिला जाईल तो या दोन बुद्धिमत्तांचा जो गोफ आहे त्याच्यावर लिहिला जाईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला यांची भागीदारी टिकवणं हेच आता काम आहे. आणि त्याच्यामुळे आपली बुद्धिमत्ता, निखळ मानवी क्षमतांची बुद्धिमत्ता विकसित करत राहणं, बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या आपल्या ज्या खास मानवी क्षमता आहेत त्यांचा विकास शिक्षणामध्ये करणं आणि एक अतिशय सुंदर असं जग तयार करणं हे आता शिक्षकांच्या हातात आहे. आणि त्याच्यामुळे हा संदेश देऊन मी इथे थांबणार आहे. मला याच्यामधली जी AIची चित्र काढायची होती ती माझी एकट्याची क्षमता पुरेशी नव्हती, म्हणून माझ्या 10 सहकाऱ्यांचं मी सहकार्य घेतलं. त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो. या सगळ्यांनी मिळून मदत केली आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला साथ दिली, त्याच्याबद्दल त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. तुमच्यापैकी बरेचसे जण हे शिक्षण क्षेत्रात आहेत. तुम्हाला दिवसभर कोणाला तरी काहीतरी सांगायची सवय आहे. अशा वेळेला इतका वेळ चिकाटीने उदार अंतःकरणाने तुम्ही माझं ऐकून घेतलं याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद.